गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आपला ब्लड सिस्टीम मधला ॲनिमिया टॉपिक बाकी आहे. तो मी मीन होईल कधी एखाद्या लेक्चरमध्ये घेईल. मला स्टार्टिंगला ह्या महिन्यात अँटी मायक्रोबियल ड्रग स्टार्ट करायचे होते आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे ड्रग महत्त्वाचे आहेत. तर आपण अँटी मायक्रोबियल ड्रग्स आजपासून स्टार्ट करणार आहोत किंवा अँटीबायोटिक्स आपण असं म्हणतो. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये इन्फेक्शियस डिसीज ट्रीट करण्यासाठी हे अँटीबायोटिक्स तुम्ही कॉमनली यूज करतात. त्यामुळं अँटीबायोटिकचा प्रॉपर यूज फार महत्त्वाचा आहे. आणि अ, जर आपण अँटीमायक्रोबियल ड्रग्स रॅशनली यूज नाही केले तर ड्रग रेझिस्टन्सचे चान्सेसही वाढतात. त्यामुळं ॲप्रोप्रिएट यूज फार महत्त्वाचा आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे अँटीमायक्रोबियल एजंट्स डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज केले जातात. त्यामध्ये पेनिसिलिन ग्रुप, सिफेलोस्पोरिन ग्रुप, अमायनोग्लायकोसाइड्स, मॅक्रोलाइड्स, टेट्रासाइक्लिन्स असे वेगवेगळे ग्रुप आहेत. तर मी तुम्हाला या लेक्चरचे रेकॉर्डिंग तर अपलोड करेलच. जे आधीचे आहेत ते जास्त डिटेलमध्ये आहे. एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करताना ते जास्त डिटेल होऊन जातं आणि तेवढं तुमचं ह्या स्टेजला प्रिपेअर करणं शक्य नाही. त्यामुळं आपल्या मागच्या लेक्चरमध्ये जे डिस्कशन झालं की एक्झाम ओरिएंटेड काय क्वेश्चन येतात त्यानुसार आपण अँटी मायक्रोबियल एजंट्स डिस्कस करणार आहे. म्हणजे तुमच्याकडं मागच्या वर्षीचे डिटेल रेकॉर्डिंग पण असतील आणि एक्झाम ओरिएंटेड रेकॉर्डिंग आत्ताच्या पण असतील. मग तुम्ही चूज करू शकता की कोणतं पाहिजे. ठीक आहे. तर सुरुवातीला मी डेफिनेशन डिस्कस करेल आणि मग त्यामध्ये आपण आज जे कॉमनली यूज केले जाणारे ग्रुप आहेत पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन्स त्यावेळी जाणून घेणार आहोत. तर व्हॉट आर अँटीबायोटिक्स? सो दीज आर द सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम विच सिलेक्टिव्हली सप्रेस ग्रोथ और किल अदर मायक्रो ऑर्गॅनिझम वेन वी यूज ॲट ए व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. तर अँटीबायोटिकचे डेफिनेशन असे आहेत की हे असे सबस्टन्सेस आहेत किंवा ड्रग्ज आहेत ते एका मायक्रो ऑर्गॅनिझम पासून ऑप्टेन करतात आणि दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी ते वापरले जातात. त्याला अँटीबायोटिक्स असं म्हणतात. पेनिसिलिन नावाचा जो ड्रग आहे पेनिसिलिन जी हा पहिला अँटीबायोटिक्स इंट्रोड्यूस झाला होता. त्यानंतर काय आहे की फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच हे ड्रग ऑप्टेन होत नाही. काही ड्रग सेमी सिंथेटिक असतात, काही सिंथेटिक असतात. त्यामुळं अँटीबायोटिकच्या ऐवजी अँटी मायक्रोबियल एजंट टर्मिनॉलॉजी आली आणि ही थोडी ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे. दीज आर द सबस्टन्सेस विच ऑप्टेन नॅचरली और सेमी सिंथेटिकली और सिंथेटिकली. म्हणजे ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात अँड दॅट सबस्टन्सेस किल or inhibit the growth of microorganism but causes little or no damage to the host. तर हे असे ड्रग आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनहिबिट करतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात. जर बॅक्टेरियाचा विचार केला तर जे ड्रग बॅक्टेरियाला किल करतात त्याला बॅक्टेरियोसाइडल ड्रग म्हणतात. जे ड्रग फक्त बॅक्टेरियाची ग्रोथ इनहिबिट करतात त्या ग्रुपला बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग असं म्हणतात. म्हणजे काही ड्रग बॅक्टेरियोस्टॅटिक आहे, काही ड्रग बॅक्टेरियोसाइडल आहे. ओके. तर यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज करत असताना तर तुम्ही कोणते अँटी मायक्रोबियल एजंट कॉमनली यूज करतात? सिफेलोस्पोरिन, सिफेलोस्पोरिन. ओके. एम्पिसिलिन ग्रुप मध्ये एम्पिसिलिन, अमोक्सिसिलिन, अमोक्झिसिलिन यूज करता. ओके. अझिथ्रोमायसिन, एजिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन, डॉक्झिसायक्लिन यूज करत असतात. ऍडमिट केलेल्या पेशंटला जेंटामायसिन, अॅमिकॅसिनचा यूज तुम्ही केलेला असेल. बरोबर आहे. तर त्यानंतर सिप्रोफ्लोक्झासिन, ओफ्लोक्झासिन, नॉरफ्लोक्झासिन हे ग्रुप तुम्ही यूज केलेले असतील. तर बेसिकली सीसीएमपी एक्झाम मध्ये जो क्वेश्चन येणार आहे
तो एखाद्या ग्रुपवर विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, क्लासिफाय पेनिसिलिन, राईट डाऊन द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ पेनिसिलिन. बरोबर आहे. तर अँटीमायक्रोबियल ग्रुपमध्ये सर्वात इझी टास्क आहे युजेस लिहिणं. कारण खूप सारे अँटीबायोटिक्स आपण जे यूज करतो ते व्हेरियस इन्फेक्शन मध्ये यूज होतात, जसं युरिन ट्रॅक इन्फेक्शन, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, मेनिंजायटिस. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला युजेस लक्षात ठेवायला फार सोपे जाणार आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही जे यूज करतात त्यासाठी ते यूज आहे. फॅरेंजायटिस आहे. ओके. तर सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज असेल त्यामध्ये यूज करतो. तर युजेस लिहिणं हा सगळ्यात इझी टास्क आहे ह्या क्वेश्चन मधला. म्हणजे क्लासिफिकेशन, मेकॅनिझम, युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट. आणि ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये पण काही ऍडव्हर्स इफेक्ट हे पर्टिक्युलरली जीआयटी डिस्टर्बन्स किंवा डायरिया जो होतो अँटीबायोटिक इंड्यूस, तो काही ड्रगमुळे दिसून येतो. हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन, तर असे काही ऍडव्हर्स इफेक्ट ही कॉमन भरपूर साऱ्या अँटीमायक्रोबियल एजंटला आहे. त्यामुळे एक्झामच्या दृष्टीने लिहिताना जर तुम्ही बुक्स वाचलं तर तो तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटणार आहे टॉपिक्स, कारण त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा उल्लेख आहे की हे ड्रग कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम कव्हर करतात, कोणते करत नाही. परंतु ते तुम्हाला लक्षात ठेवणं पॉसिबल नाही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि मायक्रोबायोलॉजी तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. त्यामुळं स्पेक्ट्रम आपण जे म्हणतो की हा ड्रग ह्या ऑर्गॅनिझमला कव्हर करतो, मग ऑर्गॅनिझमची नावं माहीत असेल तर मग त्याच्यावरून त्याचे जे डिसीज ह्या ऑर्गॅनिझमने होतात त्याच्या अगेन्स्ट आपण ते यूज करतो. समजा आता आपण म्हटलो की एक ड्रग एक्स इफेक्टिव्ह अगेन्स्ट साल्मोनेला टायफी और इट किल्स साल्मोनेला टायफी ऑर्गॅनिझम, तर मग आपण म्हणू शकतो की तो टायफॉइड मध्ये यूज करू शकता. तर त्या लाईकवाईज तुम्हाला तसं लक्षात ठेवायचं आहे. तर प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा प्रत्येक ड्रगचं स्पेक्ट्रम लक्षात ठेवणं हे डिफिकल्ट आहे. त्यामुळे थोडक्यात युजेस आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कॉमन युजेस लिहिले तरी तुमचं हे कव्हर होतं. आता मेन टास्क जो आहे तुम्हाला जो लक्षात ठेवायचा, जो तुम्हाला माहित नाही, तो म्हणजे हे ड्रग कसे ऍक्ट होतात. आणि ते एक्झाम मध्ये लिहिणं महत्वाचं आहे. ड्रग्स तुम्हाला माहिती आहे ते क्लासिफिकेशन मध्ये बसवायचे आहेत. कोणत्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे त्यात तुम्ही क्लासिफिकेशन मध्ये ते बसवू शकता. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ब्रीफ मध्ये तुम्हाला म्हणजे मी सांगणार आहे ती तुम्हाला लक्षात राहील. फक्त त्याचं एक्सप्लेन कसं करायचं ते तुम्हाला जमलं तर अँटी मायक्रोबियल जर एखादा ग्रुप विचारला तर तो लॉंग क्वेश्चन फार इझी जाणार आहे तुम्हाला. तर यामध्ये जे अँटी मायक्रोबियल एजंट आहे आता त्यामध्ये कोणकोणते ग्रुप येतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे. किमोथेरपी म्हणजे काय, की किमोथेरपी म्हणजे ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज विथ अँटीबायोटिक. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे इन्फेक्शियस डिसीज साठी जे आपण अँटीबायोटिक यूज करतो त्याला आपण किमोथेरपी ओळखतो. आणि हीच टर्म आपण जर कॅन्सर पेशंटला एखाद्या कॅन्सरला अँटी कॅन्सर ड्रग देत असू त्यासाठी ही टर्म वापरली जाते किमोथेरपी. म्हणजे ट्रीटमेंट ऑफ सिस्टेमिक इन्फेक्शन्स विथ स्पेसिफिक ड्रग that selectively suppress or kill the infecting microorganism without significantly affecting the host, याला आपण किमोथेरपी म्हणतो. त्यामुळे ह्या सिस्टीमला किमोथेरपी असंही नाव दिलेलं आहे. आणि जे न्यूओप्लास्टिक डिसीजेस आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी अँटी कॅन्सर ड्रग आपण यूज करतो त्यालाही आपण किमोथेरपी असं म्हणतो. आता यामध्ये काय आहे की जे ड्रग्ज आहेत तर हे ड्रग कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात, तर आपण काय करणार आहे की एका मेकॅनिझमने ऍक्ट होणारे ड्रग एकत्र डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे. तर काही ड्रग असे आहेत, आता हे ड्रग सिलेक्टिव्हली बॅक्टेरिया म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमवर ऍक्ट होतात, होस्टवर त्यांचा इफेक्ट तेवढा नसतो. बरोबर आहे. त्यामुळे सिलेक्टिव्ह टॉक्झिसिटी ही मायक्रो ऑर्गॅनिझमला आहे. तर कसे ऍक्ट होतात, तर काही अँटीमायक्रोबियल ड्रग जी सेल वॉल आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमची सेल वॉल आहे ती इनहिबिट करून ऍक्ट होतात. त्याला आपण सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर म्हणतो. म्हणजे जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम डिव्हाइड होतात तेव्हा त्यांच्या डिव्हिजन मध्ये जे न्यू मायक्रो ऑर्गॅनिझम बनणार आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची सेल वॉल डिफेक्टिव्ह बनते हे ड्रग यूज केल्यामुळं. कारण हे ड्रग सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करतात आणि सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करून ते ड्रग
त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात. कसं करतात ते आपण पाहणारच आहोत. तर एक ग्रुप झाला की जे ड्रग सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करून ऍक्ट होतात. बरोबर आहे, सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर. दुसरा ग्रुप झाला की जे ड्रग बॅक्टेरिया मधली प्रोटीन सिंथेसिस अफेक्ट करतात, प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर, तो एक ग्रुप झाला. एक ग्रुप आहे जे ड्रग जे बॅक्टेरिया मधले काही एन्झाईम्स आहेत, जसं डीएनए गायरेज इनिबिटर आहे, ते इनहिबिट करून ऍक्ट होतात. काही ड्रग असे आहेत की ते फॉलिक ऍसिड सिंथेसिस इनहिबिट करतात. ओके, फॉर एक्झाम्पल सल्फोनामाइड्स. ओके, तर हे असे वेगवेगळे ग्रुप आपण डिस्कस करणार आहे. मग आता पहिले आपण आजच्या लेक्चरला सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर्स यूज करणार आहे. आता जे नोट्स किंवा आधीचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये सगळे सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे, पण एक्झाम मध्ये तुम्हाला जे माहित पाहिजे तेवढे सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर कोणते महत्वाचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटरची मेकॅनिझम तुम्हाला माहित असणे गरजेचं नाही. तुम्हाला एवढं जरी माहित झालं की हा ड्रग सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करतो, दॅट्स इट. ओके, त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे हे ड्रग बॅक्टेरिसाइडल आहे की बॅक्टेरिस्टॅटिक. बॅक्टेरिसाइडल म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करणार, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे ते ड्रग मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनहिबिट करणार परंतु त्याला किल करणार नाही. तर बॅक्टेरियोसाइडल आहेत का बॅक्टेरियोस्टॅटिक ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आजचा जो लेक्चर आहे ते सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर वर आहे. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधले कोणते ड्रग सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करतात ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यातलं एक आहे पेनिसिलिन, दुसरं आहे सिफेलोस्पोरिन. ओके, हे दोन ग्रुप तर तुम्हाला माहित पाहिजे. त्याचप्रमाणे कार्बापिनिम्स आहेत, बाकी व्हॅन्कोमायसिन आहे. पण पेनिसिलिन आणि सिफेलोस्पोरिन हे दोन लॉंग क्वेश्चनचे पार्ट आहे. आणि पेनिसिलिन आणि सिफेलोस्पोरिन जर मेकॅनिझम आली तर हे ड्रग सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करतात, हा वर्ड तुमचा त्याच्यात आलाच पाहिजे. तर सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटरचे एक्झाम्पल पहिले आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर आपण ऍक्च्युअल त्यामधले पेनिसिलिन सिफेलोस्पोरिन ग्रुपवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. तर सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर मध्ये कोणते ड्रग आहेत? यामध्ये फॉस्फोमायसिन आहे. ओके, त्यानंतर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे, बॅसिट्रॅसिन आहे, सायक्लोसेरिन आहे आणि व्हॅन्कोमायसिन आहे. आता यापैकी जे कॉमनली यूज केला जाणारा ग्रुप आहे तो तुम्हाला माहित पाहिजे, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. तर फॉस्फोमायसिन, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक, बॅसिट्रॅसिन, सायक्लोसेरिन आणि व्हॅन्कोमायसिन एवढे ड्रग सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करतात. कसं लक्षात ठेवायचं? एक निमोनिक तुम्हाला मी सांगणार आहे. फर्मली बाइंड टू बॅक्टेरियल सेल वॉल, हे एक निमोनिक आहे. फर्मली बाइंड टू बॅक्टेरियल सेल वॉल. एफ फॉर फॉस्फोमायसिन, बी फॉर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक, नंतर बॅसिट्रॅसिन, सायक्लोसेरिन आणि डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू वरून व्ही लक्षात ठेवायचा, व्हॅन्कोमायसिन. ओके, आता हे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक मध्ये ओके 4 ग्रुप येतात. ओके, पेनिसिलिन्स, ओके, सिफेलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम्स आणि कार्बापिनिन्स. हे सर्व बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत. तर तुम्हाला असं पण विचारू शकतात की राईट डाऊन एक्झाम्पल ऑफ बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. मग त्यात पेनिसिलिन आहे, सिफेलोस्पोरिन आहे, मोनोबॅक्टम आहे, त्यामध्ये एकच ड्रग आहे एस्ट्रिओनम, आणि कार्बापिनिम जे आता रिझर्व ड्रग म्हणून यूज केले जातात. तुम्हाला माहित असेल नाव, मेरोपिनिम, इमिपिनिम, फेरोपिनिम, हे सगळे कार्बापिनिम्स आहेत. तर हे सर्व ड्रग बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स मध्ये येतात. त्यांना बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स का म्हणतात? कारण त्यांच्यामध्ये बीटा लॅक्टम रिंग त्यांच्या केमिकल स्ट्रक्चर मध्ये असते. तर हे सर्व ड्रग सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करतात. ओके, सेल वॉल सिंथेसिस इनहिबिट करतात. तर फॉस्फोमायसिन, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक, बॅसिट्रॅसिन, सायक्लोसेरिन आणि व्हॅन्कोमायसिन, दीज आर द सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर. आणि बीटा लॅक्टम अँटीबायोटिक मध्ये पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम आणि कार्बापिनिम्स हे 4 ग्रुप येतात. यामध्ये लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू पेनिसिलिन आणि सिफेलोस्पोरिन वर क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. बाकी ड्रग तुम्हाला विचारणार नाही, फक्त एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे त्या ड्रगचं तेवढं तुम्हाला माहित पाहिजे. ओके, बरं. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक सोडून तुम्ही कोणते ड्रग ऐकले त्यापैकी? व्हॅन्कोमायसिन ऐकलाय तुम्ही? Yes, sir. ओके, ठीक आहे.
तर आता यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन म्हणजे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक चांगल्या प्रकारे करणार आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं हे सेल वॉल सिंथेसिस, आता कोणता ड्रग बॅक्टेरियोसाइडल किंवा स्टॅटिक, त्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं ऑल सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर्स आर बॅक्टेरियोसाइडल ड्रग. मग पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, कार्बापिनिम, फॉस्फोमायसिन, बॅसिट्रासिन, सायक्लोसेरिन, व्हॅन्कोमायसिन हे सर्व बॅक्टेरिसाइडल ड्रग आहे. ऑल सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर आर बॅक्टेरिसाइडल. हा एक वर्ड तुमचा आला पाहिजे मेकॅनिझम मध्ये. ओके, सेल वॉल सिंथेसिस इनहिबिशन आणि बॅक्टेरिसाइडल. फक्त आता मेकॅनिझम मध्ये एक पार्ट राहिला, सेल वॉल सिंथेसिस कशी इनहिबिट होते. ओके, आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ग्रॅमपोज, आता हे पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. ओके, हे पण महत्वाचं नाही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. आता ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह सेल वॉल मध्ये काय फरक आहे ते पुढे येणार आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता तुम्हाला सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर मी तुम्हाला सांगितले, इथं मी तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर पण सांगत आहे. आजच्या लेक्चरमध्ये ते लक्षात राहणार नाही, परंतु जेव्हा जेव्हा आपण लक्षात ठेवू ते तुम्हाला माहित पाहिजे की हा ड्रग काय करतो. तर प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर साठी मी एक निमोनिक तुम्हाला सांगणार आहे. गो टू एटीएम लोकेटेड ऍट लवली स्ट्रीट ऑफ चारमिनार. ओके, गो टू एटीएम लोकेटेड ऍट लवली स्ट्रीट ऑफ चारमिनार. आता याच्यामध्ये काही ड्रग नवीन आहेत. गो म्हणजे ग्लायसिल सायक्लिन, या टिगेसायक्लिन नावाचा ड्रग आहे. तर आयसीयू सेटअप मध्ये टिगेसायक्लिन हा यूज केला जातो. ओके, गो टू एटीएम. एटीएम, ए फॉर अमायनोग्लायकोसाइड, टी फॉर टेट्रासायक्लिन, एम फॉर मायक्रोलाइड. अमायनोग्लायकोसाइड मध्ये कॅनामायसिन, अॅमिकासिन, स्ट्रिप्टोमायसिन असे ड्रग येतात. टेट्रासायक्लिन मध्ये टेट्रासायक्लिन, डॉक्झीसायक्लिन असे ड्रग येतात. मायक्रोलाइड मध्ये ॲझिथ्रोमायसिन, इरिथ्रोमायसिन, रॉक्झिथ्रोमायसिन असे ड्रग येतात. गो टू एटीएम लोकेटेड ऍट लवली स्ट्रीट ऑफ चारमिनार. एल एल फॉर लोकेटेडचा एल फॉर लिंकोसॅमाइड, लवली स्ट्रीट एल फॉर लिनेझोलाइड. लिनेझोलाइड पण काही ठिकाणी यूज केला जातो. एस फॉर स्ट्रीटचा एस फॉर स्ट्रिप्टोग्रामिन्स. देन लवली स्ट्रीट ऑफ चारमिनार, सी फॉर क्लोरामफेनिकॉल. क्लोरामफेनिकॉल ही तुम्हाला माहिती आहे जास्त आता यूज होत नाही, परंतु पहिले यूज केला जायचा. त्याचे काही साईड इफेक्ट आहे. तर हे सगळे प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आहे. यापैकी तुम्हाला एटीएम तर लक्षात ठेवूनच आहे. एटीएम अमायनोग्लायकोसाइड, टेट्रासायक्लिन, मायक्रोलाइड, कारण हे लॉंग क्वेश्चनचे पार्ट आहे. अमायनोग्लायकोसाइड, टेट्रासायक्लिन आणि मायक्रोलाइड. बाकी याच्यावर लॉंग क्वेश्चन येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला आता तर लक्षात आलं, अमायनोग्लायकोसाइड, टेट्रासायक्लिन आणि मायक्रोलाइडची मेकॅनिझम जर विचारली तर प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर एवढं तर लक्षात आलं. ओके, एवढं तर लक्षात आलं. एक मिनिट, मला एक फोन येतोय. ओके, तर हे सगळे प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आहे. आजच्या लेक्चरला हे तुम्हाला सगळे नावं लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, पण परत परत जेव्हा आपण करू त्यावेळेस तुम्हाला मेकॅनिझम क्लिअर होणार आहे. तर गो टू एटीएम लोकेटेड ऍट लवली स्ट्रीट ऑफ चारमिनार, यामध्ये ग्लायसिल सायक्लिन ग्रुप जो आहे त्यात टिगेसायक्लिन आहे. एटीएम मध्ये अमायनोग्लायकोसाइड, टेट्रासायक्लिन, मायक्रोलाइड आहे. त्यानंतर लवली लोकेटेडचं एल फॉर लिंकोसॅमाइड, लवली स्ट्रीट म्हणजे एल फॉर लिनेझोलाइड आणि एस फॉर स्ट्रिप्टोग्रामिन, आणि चारमिनारचा क्लोरॅम्फेनिकॉल. एवढे ड्रग हे प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर अमायनो ग्लायकोसाइड, टेट्रासायक्लिन, मॅक्रोलाइड, एटीएम जरी लक्षात ठेवलं ऍटलिस्ट, हे सगळं नाही लायलं तर हे लॉंग क्वेश्चनचे जे ड्रग आहे ते कोणते ड्रग प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतात, तर एटीएम, अमायनो ग्लायकोसाइड, टेट्रासायक्लिन, मायक्रोलाइड. ओके, बाकी पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन काय करतात, सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करतात. म्हणजे पेनिसिलिन आणि सिफेलोस्पोरिनचे पण मेकॅनिझम तुमच्या इथं क्लिअर झालेले आहेत, बरोबर. आता राहिलं फ्ल्युरोक्विनोलोन्स. फ्ल्युरोक्विनोलोन्स मध्ये सिप्रोफ्लोक्सासिन, मॉक्झिफ्लोक्सासिन, ओफायग्लोझिन असे ड्रग येतात. हे ड्रग डीएनए गायरेज इनिबिटर आहे. एक एन्झाईम इनिबिट करतात, डीएनए गाईड. ओके, त्याचं काय रोल आहे ते नंतर मी सांगणार आहे. तर जे लॉंग क्वेश्चनचे ग्रुप आहेत, जे क्वेश्चन लॉंग क्वेश्चन ज्याच्यावर येणार आहेत, त्यांच्या मेकॅनिझम इन शॉर्ट तुम्हाला आज क्लिअर झालेले आहे. पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन विचारलं तर काय मेकॅनिझम राहील,
पेनिसिलिन सेल वॉल सेल वॉल सिंथेसिस इनिबिशन. अमाइनोग्लायकोसाइड टेट्रासाइक्लिन मायक्रोलॉइड आलं तर लॉंग क्वेश्चनला त्यांची मेकॅनिझम काय राहील? एटीएम प्रोटीन प्रोटीन सिंथेसिस इनिबिशन. आणि फ्लुरोक्विनोलोन्स जर आला तर त्याचं काय, कोणतं एन्झाईम इनिबिट करतो? डीएनए गायरेज. कोणता? डीएनए गायरेज. डीएनए गायरेज. बर, आता यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं पहा, हे सगळे प्रोटीन सिंथेसिसचे एक्झाम्पल आहे. सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर ऑल आर बॅक्टेरियोसाइडल ड्रग्स असं मी तुम्हाला सांगितलंय. मग प्रोटीन सिंथेसिस बॅक्टेरियोसाइडल एका स्टॅटिक आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, ऑल प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आर बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग एक्सेप्ट दोन, अमायनोग्लायकोसाइड आणि स्ट्रिप्टोग्रामिन. अमायनोग्लायकोसाइड्स आणि स्ट्रिप्टोग्रामिन सोडले तर बाकी सगळे स्टॅटिक आहे. अमायनोग्लायकोसाइड्स आणि स्ट्रिप्टोग्रामिन्स हे दोन बॅक्टेरियोसाइडल आहे त्यातले. ओके. आणि बाकी सगळे बॅक्टेरियोस्टॅटिक आहे. म्हणजे ऑल प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर आर बॅक्टेरियोस्टॅटिक एक्सेप्ट कोणतं आहे? अमायनोग्लायकोसाइड्स आणि स्ट्रिप्टोग्रामिन. अमायनोग्लायकोसाइड्स आणि स्ट्रिप्टोग्रामिन्स हे बॅक्टेरियोसाइडल आहे. तर ऑल प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर्स आर बॅक्टेरियोस्टॅटिक except aminoglycosides and streptogramin. Aminoglycoside and streptogramins are bactericidal drugs. तर इथं सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर आणि प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर हे दोन ग्रुप मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. कोणते ओव्हरऑल कोणत्या मेकॅनिझमने ते ऍक्ट होतात हे क्लिअर झालेलं आहे. ओके. आता मी मागील वर्षीच्या व्हिडिओमध्ये सेल वॉल सिंथेसिस डिटेलमध्ये डिस्कस केली, पण तुम्हाला त्याची गरज नाहीये. एक मिनिट. तर सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर्सच्या प्रत्येक ड्रगची मेकॅनिझम तुम्हाला माहित नाही पाहिजे. तुम्हाला पेनिसिलिन सेफेलोस्पोरिनची मेकॅनिझम माहित पाहिजे. म्हणजे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स कसे ऍक्ट होतात ते तुम्हाला माहित पाहिजे थोडक्यात, कारण तेच तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. तर एक लक्षात ठेवा की जी बॅक्टेरियल सेल वॉल आहे, ओके, बॅक्टेरियल सेल वॉल जी आहे तर ती पेप्टेडोग्लायकेननी बनलेली असते मेनली. आणि ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचा विचार केला तर बॅक्टेरियल सेल वॉल ही मॅक्झिमम पेप्टेडोग्लायकन लेअरनी बनलेली असते. असे खूप सारे लेअर एकत्र येतात पेप्टेडोग्लायकन लेअर आणि ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची सेल वॉल बनते. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये थोडा फरक असतो. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये लायपोप्रोटीन आणि पेप्टिडोग्लायकेन लेअर अल्टरनेट असतात आणि त्यानुसार सेल वॉल बनलेली असते. लायपोप्रोटीन पेप्टिडोग्लायकेन, लायपोप्रोटीन पेप्टिडोग्लायकेन हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये जी सेल वॉल बनलेली असते, ओके, जी सेल वॉल बनलेली असते ही मुख्यतः पेप्टाइडोग्लायकेननी बनलेली असते, बरोबर आहे. आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये सेल वॉल ही लायपोप्रोटीन आणि पेप्टाइडोग्लायकेन अशा दोन याच्यामध्ये बनलेली असते. लायपोप्रोटीन पेप्टाइडोग्लायकेन, लायपोप्रोटीन पेप्टाइडोग्लायकेन अशा दोन याच्यात बनलेली असते. तर अशा दोन लेयर असतात हे लायपोप्रोटीन पेप्टाइडोग्लायकेन, आणि अल्टरनेटिव्ह ते असतात. लायपोप्रोटीन बाहेरचा आहे त्याच्या आत पेप्टाइडोग्लायकेन, परत लायपोप्रोटीन परत पेप्टाइडोग्लायकेन, हे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता हे ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया काय, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय, हे मायक्रोबायोलॉजीचा पार्ट आहे, त्यात आपण डिटेलमध्ये जाणार नाही. ओके. ते ग्रॅम स्टेनिंगवर डिपेंड असतं, त्यामध्ये आपण डिटेल जायचं नाही. तर फरक एवढा, फॉर्मॅट पॉईंट ऑफ व्ह्यू काय माहित पाहिजे, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची सेल वॉल ही मेजॉरिटी पार्ट जो आहे तो पेप्टिडोग्लायकेननी बनलेला असतो, पण ग्रॅम निगेटिव्ह मध्ये लायपोप्रोटीन आणि पेप्टिडोग्लायकेन असे अल्टरनेटिव्ह लेअर असतात. आता पेप्टिडोग्लायकेन सेल वॉल जी बनती त्यामध्ये काय काय कॉम्पोनंट असतात. आता याच्यामध्ये जे आत्ताचा पार्ट मी सांगतोय, ओके, ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं पहा, जस्ट एक मिनिट हा. इथं मी काढतो ते.
हे एक पेप्टिडोग्लायकेन चेन आहे. ओके, अशा खूप साऱ्या चेन एकत्र येतात, लेयर, आणि ही सेल वॉल जी बनते. तर यामध्ये काय असतं हे तुम्हाला मी सांगतो आहे. ओके, एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड, एन ऍसिटिल ग्लुकोसामाइन चे अल्टरनेटिव्ह चेन मध्ये हे असतात मॉलिक्यूल: एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड, एन ऍसिटिल ग्लुकोसामाइन, एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड, एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड, एन ऍसिटिल ग्लुकोसामाइन, एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड. अशी एक चेन, अशा खूप साऱ्या चेन असतात. आणि हे जे एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड आहे, ह्या एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडला एक पेंटापेप्टाइड साइड चेन अटॅच असते. ओके, पेंटापेप्टाइड साइड चेन अटॅच असते. म्हणजे ह्या एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडला ही पेंटापेप्टाइड साइड चेन आहे, ह्या एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडला पेंटापेप्टाइड साइड चेन, याला आहे एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडला ची पेंटापेप्टाइड साइड चेन प्रेझेंट असते. म्हणजे हे सेल वॉल तयार झाल्यानंतर एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडची जी पेंटापेप्टाइड साइड चेन आहे त्याच्याशी संबंधित एक पॉईंट सांगणार आहे. तर तुम्हाला एक लक्षात आलं की पेप्टिडोग्लायकेन लेयर असतात, त्यामध्ये एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड, एन ऍसिटिल ग्लुकोसामाइन कॉम्पोनंट असतात. एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडला पेंटापेप्टाइड साइड चेन प्रेझेंट असते. तर ज्यावेळेस ही सेल वॉल बनते, बरोबर आहे, ही सेल वॉल बनताना स्ट्रॉंग सेल वॉल बनण्यासाठी काय की हे अल्टरनेटिव्ह लेअर तयार झालेले आहे. मग हे सॉरी, हे लेअर तयार झालेले असे खूप सारे पेप्टाइडोग्लायकेनचे, असे समजा 10-15 लेअर तयार झाले. तर शेवटच्या स्टेपला काय होतं की ही पेंटापेप्टाइड साइड चेन आहे ना, ही पेंटापेप्टाइड साइड चेन दुसऱ्या पेंटापेप्टाइड साइड चेनला क्रॉस लिंक होते. ही ह्याला क्रॉस लिंक होईल, ही याला क्रॉस लिंक होईल, ही याला क्रॉस लिंक होईल. तर याला म्हणतात क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन. आणि यामुळं सेल वॉल स्ट्रॉंग बनते. आणि त्या प्रोसेसला नाव दिलं आहे ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप. त्या प्रोसेसला नाव दिलंय किंवा त्या स्टेपला नाव दिलंय ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप. आणि त्यासाठी ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम लागतो क्रॉस लिंकिंग साठी. तर थोडक्यात काय सारांश काय झाला की सेल वॉल सिंथेसिस मध्ये पेप्टाइडोग्लायकेन लेयर्स असतात. एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड, एन ऍसिटिल ग्लुकोसामाइनचे अल्टरनेटिव्ह मॉलिक्यूल अटॅच होऊन एक पेप्टाइडोग्लायकेन लेयर बनतो. असे खूप सारे लेयर पेप्टाइडोग्लायकेन एकत्र येतात. एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडला पेंटापेप्टाइड साइड चेन असते, म्हणजे 5 मॉलिक्यूल तिथं अटॅच असते अमोनो ऍसिड्स. आणि त्यामुळे त्याला पेंटा म्हणजे 5 पेंटापेप्टाइड साइड चेन म्हणतात. आणि ती एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडला असते जॉईन. आणि ह्या पेंटापेप्टाइड साइड चेनचं क्रॉस लिंकिंग शेवटच्या स्टेपमध्ये होतं सिंथेसिस मध्ये. द क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गिव्ह स्टॅबिलिटी टू द सेल वॉल. तर क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन, हे पेंटापेप्टाइड साइड चेन दुसऱ्या पेंटापेप्टाइड साइड चेनला अटॅच होतात, त्याला क्रॉस लिंकिंग म्हणतात, क्रॉस लिंकिंग. आणि क्रॉस लिंकिंग प्रोसेसला जी क्रॉस लिंकिंग ऑफ पेंटापेप्टाइड साइड चेन होते त्याला ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप म्हणतात. आणि त्यासाठी ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम लागतं, ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम. तर ही स्टेप मी का डिस्कस केली, कारण बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स जे आहे ही स्टेप इनहिबिट करतात सेल वॉल सिंथेसिस मधली. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स कोणती स्टेप इनहिबिट करतात? ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप. ओके, मग ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप इनहिबिट झाली तर काय नाही होणार, तुम्ही मला सांगा. ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप इनहिबिट झाली तर काय नाही होणार? आणि ते चेन तयार नाही होणार. इंटरलिंकिंग नाही होणार. येस, इंटरलिंकिंग, क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन नाही होणार, क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन नाही होणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन होणार नाही. आणि त्याच्यामुळं सेल डिव्हिजनच्या वेळेस सेल वॉल डिफिशियंट फॉर्म तयार होणार. आणि बॅक्टेरियाच्या आदलं जे एन्व्हायरमेंट असतं, ओके, तर त्या एन्व्हायरमेंट काय करतं की वॉटर ऍब्सॉर्ब करतं. आणि ते बॅक्टेरिया स्वेल होतो आणि लायसिस होतं.
आणि त्याच्यामुळं बॅक्टेरिसायडल इफेक्ट येतो. तर पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, कार्बापेनिम हे सगळे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स ह्या मेकॅनिझमनी ऍक्ट होतात. तर एक्झाम मध्ये पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिनवर लॉंग क्वेश्चन येणार आहे. तर दोघांची मेकॅनिझम ओव्हरऑल सेम आहे, सेल वॉल सिंथेसिस इनिबिशन. दोघंही बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहेत. मग दोघंही कोणती स्टेप इनिबिट करणार? ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप. ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप म्हणजे कोणती स्टेप इनिबिट होणार? की क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन. आणि हे कशी इनिबिट होते? त्यासाठी एक एन्झाईम लागतो, ट्रान्सपेप्टायडेज. ह्या एन्झाईम ला हे ड्रग बाइंड होतात आणि त्यामुळे ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप इनिबिट होते. तर तेच मेकॅनिझम मध्ये दिलेलं आहे. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जी आहे पेनिसिलिनची, ती समजली तर तुम्हाला सिफेलोस्पोरिनची ऍक्शन समजणार आहे. तर हे पहा, मी तुम्हाला जे सांगितलंय बघ, हे एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड आहे, एन ऍसिटिल ग्लुकोसामाइन, एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड, एन ऍसिटिल म्युरॅमिक ग्लुकोसामाइन, एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड. एन ऍसिटिल सेकंड चेनला पण तेच आहेत मॉलिक्युल, बरोबर आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिडला पेंटापेप्टाइड साइड चेन आहे त्याची, ही इथं, इथं, इथं. आणि ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप मध्ये ह्या पेंटापेप्टाइड सेटचं क्रॉस लिंकिंग होतं, त्याला क्रॉस लिंकिंग म्हणतात. आणि ही क्रॉस लिंकिंग स्टेप जी आहे त्याला आपण ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप म्हणतो. ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप मध्ये क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन होईल. तर ही स्टेप बीटा लॅक्टम अँटीबायोटिक इनिबिट करतात. ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप इनिबिट होती, ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप, बरोबर आहे. ठीक आहे. तर यामध्ये बाकीचे ड्रग्स तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही, सेल वॉल सिंथेसिसच्या मेकॅनिझम पण लक्षात ठेवायच्या नाही. ठीक आहे, हे एमबीबीएस पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही ते डिटेलमध्ये शिकवतो, एंट्रान्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही. फक्त बीटा लॅक्टम अँटीबायोटिक ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम इनिबिट करून ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप इनिबिट करता आणि त्यामुळे सेल वॉल सिंथेसिस इनिबिट होतं, हे क्लिअर झालं पाहिजे. तर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स कोणते आहेत? तर हे जे ड्रग आहेत त्यांच्या केमिकल स्ट्रक्चरमध्ये बीटा लॅक्टम रिंग असते. आणि हे सगळे ड्रग सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करतात. त्यामध्ये 4 ग्रुप आहेत, आपण पाहिलेले आहेत: पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, कार्बापिनिम. आणि हे सर्व ड्रग बॅक्टेरियासाइडल आहेत. तर आज आपल्याला बीटा लॅक्टम अँटीबायोटिक डिस्कस करायचे आहेत: पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन, मोनोबॅक्टम आणि कार्बापिनिम. ओके, एक मिनिट हा. ओके, तर पीसीएमसी वरून बीटा लॅक्टम अँटीबायोटिक लक्षात राहील तुम्हाला: पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन, मोनोबॅक्टम आणि कार्बापिनिम्स. आता पेनिसिलिन्स मध्ये खूप सारे ड्रग येतात, सिफेलोस्पोरिन मध्ये खूप सारे ड्रग येतात. ओके, ठीक आहे. आवाज येतोय ना? नेटचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय. आवाज येतोय ना? आवाज येतोय? येस सर. हा. तर आता यामध्ये क्वेश्चन काय येणार आहे? क्लासिफाय पेनिसिलिन्स, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ पेनिसिलिन. कोणता विचारू शकता? एक तर अमोक्झिसिलिन विचारू शकतात, जो आता यूज होतो, किंवा पेनिसिलिन जी विचारू शकतात, जो आधी यूज व्हायचा पण आता यूज होत नाही जास्त. दुसरं, क्लासिफाय सिफेलोस्पोरिन, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ सिफेलोस्पोरिन. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये पेनिसिलिनचा जर विचार केला तर आपण पेनिसिलिनचे एक्झाम्पल्स माहिती आहे का तुम्हाला? अमोक्झिसिलिन एक माहिती आहे तुम्हाला, एम्पिसिलिन माहिती आहे, अजून कोणते माहिती आहे? पेनिसिलिन, डायक्लॉक्सोसिलिन. ओके, डायक्लोक्झासिलिन, ओके, अजून क्लोक्झासिलिन, डायक्लोक्झासिलिन, पेप्रेसिलिन. पायप्रेसिलिन, व्हेरी गुड. कार्बेसिलिन, कोणता? एम्पिसिलिन. एम्पिसिलिन सांगितलं तुम्ही. टिकारसिलिन आहे. पायप्रेसिलिन जो कॉमनली यूज होतो. म्हणजे तुम्हाला आता खूप सारे ड्रग माहिती आहे, बरोबर आहे. जे 1 महिन्यानी देतो पेनिसिलिन ते कोणतं आहे? दर महिन्याला इंजेक्शन देतात काही पेशंटला. सुरुवातीला द्यायचे रोमॅटिक हार्ट. पेनिड्युरा. पेनिड्युरा. पेनिड्युरा मध्ये काय आहे? क्रिप्टोमायसिन.
पेनिडुरामध्ये कोणता ड्रग आहे पेनिसिलिन? Fortified penicillin. बेन्झाथिन पेनिसिलिन बरोबर आहे. इंट्रामस्क्युलरली देतात पहा बेन्झाथिन पेनिसिलिन. म्हणजे तुम्हाला आता पेनिसिलिनचे नावं माहिती आहे, क्लासिफिकेशन कसं आहे तेवढं जर क्लिअर झालं तर क्लासिफिकेशन होणार आहे. तर अँटीमायक्रोबियल ड्रगवर क्वेश्चन आला ना, अटेम्प्ट करायला सगळ्यात सोपा असतो. आता हिस्ट्री तुम्हाला कोणी विचारणार नाही, पेनिसिलिन कोणी डिस्कवर केलं, कसं केलं. अलेक्झांडर फ्लेमिंगने ते डिस्कवर केलं 1941 मध्ये. तो यूज झाला क्लिनिकली. 1928 मध्ये डिस्कवर झाला. अलेक्झांडर फ्लेमिंगने तो डिस्कवर केला. नंतर तो प्युरिफाईड करायला वेळ लागला आणि 40-41 नंतर तो यूज केला गेला पेनिसिलिन. तर पेनिसिलिन मध्ये 2 रिंग असतात. आता हे पण तुम्हाला कोणी विचारणार नाहीये, थायाझोलिडिन रिंग आणि बीटा लॅक्टम रिंग. एक लक्षात घ्या, इंटॅक्ट बीटा लॅक्टम रिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ऍक्शन ऑफ पेनिसिलिन. सिफेलोस्पोरिन मध्ये पण बीटा लॅक्टम रिंग आहे, तर इंटॅक्ट बीटा लॅक्टम रिंग पण सिफेलोस्पोरिनच्या ऍक्शन साठी फार महत्वाची आहे. बरोबर आहे. तर ह्या दोघी रिंग मिळून न्यूक्लियस ऑफ द पेनिसिलिन तयार होतं. बीटा लॅक्टम रिंगला अमायनो ग्रुप अटॅच असतो. ओके. आणि थायाझोलिडिन रिंग आणि बीटा लॅक्टम रिंग दोघांना न्यूक्लियस ऑफ द पेनिसिलिन म्हणतात. त्याचं नाव आहे 6 अमायनो पेनिसिलॅनिक ऍसिड. एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाही. तर हे झालं पेनिसिलिनचं स्ट्रक्चर. पेनिसिलिन जी जो पहिले ऑप्टेन झाला होता त्याचं. त्यानंतर खूप सारे न्यूअर पेनिसिलिन, सेमी सिंथेटिक पेनिसिलिन डिस्कवर्ड झाले. कसे डिस्कवर्ड झाले? जे बीटा लॅक्टम रिंगला अमायनो ग्रुप अटॅच होता तो चेंज करून नवीन पेनिसिलिन डेव्हलप केले गेले. आणि न्यूअर पेनिसिलिन ह्या ओल्डर पेनिसिलिन पेक्षा चांगले आहेत. त्यांचं स्पेक्ट्रम जास्त आहे, ते जास्त बॅक्टेरिया कव्हर करतात. पहिलेचे पेनिसिलिन कमी बॅक्टेरिया कव्हर करायचे. लक्षात आलं? ओके. आता एक लक्षात घ्या, जसं आपल्याला एक अँटीबायोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू काय म्हणू शकतो की एक गिफ्टच आहे आपल्याला. 1940च्या आधी इन्फेक्शियस डिसीज ट्रीट करणं फार डिफिकल्ट होतं. आजचा विचार केला तर एन नंबर ऑफ अँटी मायक्रोबियल एजंट्स अवेलेबल आहे. पेनिसिलिन 1940ला आलेला आहे. तर जसं आपल्याला हे गिफ्ट भेटलेलं आहे, आपण म्हणू शकतो की हे एक देवाकडून आपल्याला गिफ्ट भेटलंय, तसंच काही बॅक्टेरियालाही देवाने एक गिफ्ट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की काही बॅक्टेरियामध्ये अशी प्रॉपर्टी आहे, असं एन्झाईम ते तयार करतात. त्या एन्झाईमचं नाव आहे बीटा लॅक्टमेज एन्झाईम. त्या एन्झाईमला काय म्हणतात? बीटा लॅक्टमेज एन्झाईम. दुसऱ्या भाषेत अजून एक नाव आहे त्याला, पेनिसिलिनेज एन्झाईम. तर बीटा लॅक्टमेज एन्झाईम किंवा पेनिसिलिनेज एन्झाईम काही बॅक्टेरियामध्ये तयार करत होतं. मग अशा बॅक्टेरियाला ह्या गिफ्ट भेटल्याचा फायदा काय आहे? ह्या बॅक्टेरियामध्ये जरा ह्या बॅक्टेरियाला ट्रीट करायला, जे बॅक्टेरिया बीटा लॅक्टमेज एन्झाईम तयार करतात, अशा बॅक्टेरियाला ट्रीट करायला आपण पेनिसिलिन दिलं तर खूप सारे पेनिसिलिन जे आहेत हे ह्या बीटा लॅक्टमेज एन्झाईमनी डिस्ट्रॉय होतात. ह्या बीटा लॅक्टमेज एन्झाईम मुळे त्यांची जी बीटा लॅक्टम रिंग आहे ती ब्रेक होते. बीटा लॅक्टमेज नावातच आहे, ही एन्झाईम बीटा लॅक्टम रिंग ब्रेक करते. आणि बीटा लॅक्टम रिंग ब्रेक झाली तर त्यामध्ये बीटा लॅक्टम अँटीबायोटिक त्यावेळेस उपयुक्त राहत नाही. म्हणून खूप सारे पेनिसिलिन जे बॅक्टेरिया बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोड्यूस करतात त्यांच्या अगेन्स्ट उपयुक्त नाहीत. फॉर एक्झाम्पल अमोक्झिसिलिन, एम्पिसिलिन, पायप्रॅसिलिन. बरोबर आहे. हे नवीन पेनिसिलिन्स आहेत, परंतु ते कोणत्या ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाही? जे ऑर्गॅनिझम कोणता एन्झाईम तयार करतात? पेनिसिलिनेज किंवा बीटा लॅक्टमेज. बीटा लॅक्टम वरून नाव लक्षात ठेवा, बीटा लॅक्टमेज, कारण तो बीटा लॅक्टम रिंगला ब्रेक करतो. पेनिसिलिनेज म्हणजे तो पेनिसिलिनला ब्रेक करतोय. लक्षात ठेवा, बीटा लॅक्टमेज. बीटा लॅक्टमेज हा एन्झाईम जो आहे तो बीटा लॅक्टम रिंगला ब्रेक करणारा एन्झाईम आहे. बीटा लॅक्टम रिंग जर पेनिसिलिन सिफेलोस्पोरिनची ब्रेक झाली तर त्यावेळेस तो पेनिसिलिन सिफेलोरेशन उपयुक्त राहत नाही.
म्हणजे एम्पिसिलिन, एमॉक्झिसिलिन, ओके, पायपरॅसिलिन हे न्यूअर पेनिसिलिन आहे. परंतु त्या पेनिसिलिनचा एक ड्रॉबॅक आहे, हे पेनिसिलिन एकटे यूज केले तर जे ऑर्गॅनिझम बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोड्यूस करतात त्यांच्या अगेन्स्ट हे ड्रग उपयुक्त ठरत नाही. लक्षात आलं? त्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर तुम्हाला बीटा लॅक्टमेज एन्झाईमचा रोल लक्षात आला? ती कोणतं रिंग ब्रेक करते? अँटीबायोटिक Beta lactam. बिक्टार समथिंग ब्रेक करते. आणि हे गिफ्ट आहे काही मायक्रो ऑर्गॅनिझमला. ओके, तर तुम्हाला आणि मग ते कसे ट्रीट करायचे ते पण आपण नंतर पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. आता पेनिसिलिनची मेकॅनिझम आपण पाहणार आहोत काय आहे. थोडक्यात तुम्हाला मेकॅनिझम समजलेली आहे. फक्त आपण आता व्यवस्थित डिस्कस करणार आहे. हा चार्ट लक्षात ठेवला नाही, लक्षात राहिलं तर 2 लाईन तुम्हाला लिहायच्या आहेत. पेनिसिलिन, दिस ड्रग ऍक्ट बाय इनहिबिटिंग सेल वॉल सिंथेसिस. these are bactericidal drug. These drug inhibit transpeptidation steps, so cross linking of the pentapeptide side chain will not occur. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. आणि हीच मेकॅनिझम सिफेलोस्पोरिनची पण आहे, हीच मेकॅनिझम मोनोबॅक्टमची, हीच मेकॅनिझम कार्बापिनिमची आहे. म्हणजे जेवढे पण बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत ते सगळे ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप इनहिबिट करतात, क्रॉस लिंकिंग ऑफ द पेंटापेप्टाइड साइड चेन इनहिबिट करतात. बरोबर आहे? तर ऍटलिस्ट ह्या 3 लाईन तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर, बॅक्टेरिसाइडल आणि कोणती स्टेप इनहिबिट होती? ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप. एवढं जरी लिहिलं तरी पण पेनिसिलिन सिफेलोस्पोरिनच्या मेकॅनिझम तुमच्या क्लिअर झाल्या. बाकी युजेस तुम्ही लिहिणारच आहे. क्लासिफिकेशन पण तुम्ही लिहू शकता कारण तुम्हाला ड्रग माहिती आहे. ऍटलिस्ट इन्युमरेट करू शकता तुम्ही. बरोबर आहे? तुम्ही खाली तर सोडणार नाही क्वेश्चन. ठीक आहे. तर पेनिसिलिन कसं ऍक्ट होतं? पेनिसिलिन बाइंड्स विथ पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन. हा पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन काय असतो? नथिंग बट हा जो आहे हा ट्रान्सपेप्टाइडेज एन्झाईम असतो, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन. तर पेनिसिलिन त्याला बाइंड होतात आणि इनहिबिट ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप. व्हॉट विल हॅपन ड्यू टू दॅट? क्रॉस लिंकिंग डज नॉट टेक प्लेस. मग क्रॉस लिंकिंग नाही बनली तर सेल वॉल व्यवस्थित फॉर्म होणार नाही. नवीन जे मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिव्हिजन होतं, नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होतात ते डिफेक्टिव्ह होतात, त्यांची सेल वॉल डिफेक्टिव्ह असते. मग नेक्स्ट मध्ये सेल वॉल डिफिशियंट फॉर्म्स आर प्रोड्यूस. म्हणजे अशा बॅक्टेरिया जे म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ पेनिसिलिन जेव्हा बॅक्टेरिया डिव्हाइड होतात त्यावेळेस नवीन बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यांची सेल वॉल काय असते? डिफेक्टिव्ह असते. सेल वॉल डिफिशियंट फॉर्म्स तयार होतात आणि इंटेरियर ऑफ द बॅक्टेरिया इज हायपर ऑस्मोटिक. हायपर ऑस्मोटिक म्हणजे ते इंटेरियर हायपर ऑस्मोटिक असल्यामुळं स्वतःकडे पाणी खेचून घेतं आणि त्यामुळं बॅक्टेरिया स्वेल होतात. तर सेल वॉल डिफिशियंट फॉर्म स्वेल अँड बस्ट. म्हणजे सेल वॉल डिफिशियंट फॉर्म स्वेल होता आणि बस्ट होता, आणि बस्ट झाले म्हणजे लायसिस होणार आणि लायसिस झाल्यामुळे बॅक्टेरिसाइडल ऍक्शन येणार. बॅक्टेरिसाइडल ऍक्शन होणार. थोडक्यात काय? ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप इनहिबिट झाली, नवीन जे बॅक्टेरिया बनतील ते त्यांची सेल वॉल डिफिशियंट असेल, इंटेरियर ऑफ द बॅक्टेरिया हायपर ऑस्मोटिक आहे, सेल वॉल डिफिशियंट फॉर्म स्वेल होतील, बस्ट होतील, लायसिस होईल. ओके. त्याचप्रमाणे पेनिसिलिन अजून एक गोष्ट करतो. पेनिसिलिन ह्या बॅक्टेरियामध्ये ऑटोलायसिन एन्झाईम रिलीज करतो. ऑटोलायसिन म्हणजे स्वतःचं लायसिस. तर लायटिक इफेक्ट ऑफ दिस अँटीबायोटिक मे ऑल्सो ड्यू टू रिलीज ऑफ ऑटोलायसिन, डी रिप्रेशन ऑफ सम बॅक्टेरियल ऑटोलायसिन. ही मेकॅनिझम दुसरी नाही लक्षात राहिली तरी चालेल, ह्या स्टेप्स तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. तर तुम्हाला कोणती स्टेप इनहिबिट होते हे जरी राहिलं लक्षात तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, हा वर्ड आला तरी पण तुम्हाला मार्क भेटतील. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लक्षात आली का तुमच्या? समजली मेकॅनिझम ऑफ ऍक्शन? Yes, sir. ओके.
आता ह्युमन आणि बॅक्टेरियाचा विचार केला तर पेनिसिलिन कन्सिडर ॲज प्रॅक्टिकली नॉन टॉक्सिक टू ह्युमन, म्हणजे फार सेफ ड्रग आहे पेनिसिलिन, बरोबर आहे. न्यूवर जे अँटी अमोक्सी तर फार सेफ आहे. तर असं का, बरोबर? तर तुम्हाला ते सांगतो. तर हे पण एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त आपल्याला नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. ह्युमन आणि बॅक्टेरियाचा सेलचा विचार केला तर हे 12वीला झालं. ह्युमन मधल्या सेल्स ह्या युकॅरियोटिक सेल असतात आणि बॅक्टेरिया मधल्या सेल्स ह्या प्रोकॅरियोटिक सेल असतात. युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेलचा फरक काय आहे? ह्युमन सेल्स काय आहे? युकॅरियोटिक सेल आहे आणि बॅक्टेरियल सेल प्रोकॅरियोटिक आहे. तर युकॅरियोटिक सेल म्हणजे ह्युमन मधल्या सेल्स ह्या युकॅरियोटिक असतात आणि त्यांना सेल वॉल नसते, सेल मेम्ब्रेन असतं. आणि हे सेल मेम्ब्रेन पण फॉस्फोलिपिडने बनलेलं असतं. हे सेल मेम्ब्रेन कशाने बनलेलं असतं? फॉस्फोलिपिड. बॅक्टेरियल सेल वॉल ह्या प्रोकॅरियोटिक सेल आहेत. सॉरी, बॅक्टेरियल सेल्स ह्या प्रोकॅरियोटिक सेल्स आहे. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सेल वॉल असतं आणि सेल वॉल हे पेप्टाइडोग्लायकन लेअरने मेनली बनलेलं असतं बॅक्टेरियामध्ये. आणि पेनिसिलिन हे पेप्टाइडोग्लायकन लेअर टार्गेट करतात. पेप्टाइडोग्लायकन लेअर टार्गेट करतात. म्हणजे ह्युमन सेलमध्ये सेल वॉल नाही, सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन पण फॉस्फोलिपिडने बनलंय, म्हणजे पेप्टाइडोग्लायकन लेअरचा तिथं रोलच येत नाही. त्याच्यामुळं पेनिसिलिन प्रॅक्टिकली दिल्यानंतर बॅक्टेरियल सेल वॉल इनिबिट करतात. ह्युमन सेलवर त्याला इफेक्ट नाही येत, म्हणून ते सेफ ड्रग म्हणतात किंवा प्रॅक्टिकली नॉन टॉक्सिक टू द ह्युमन्स असं म्हणतात. ओके, ठीक. ओके, आता आपण क्लासिफिकेशन तर पेनिसिलिनचं पाहणारच आहोत. तुम्हाला आता जे ओल्डर पेनिसिलिन होते, जे पहिला पेनिसिलिन डिस्कवर झाला त्याला आपण पेनिसिलिन जी म्हणायचो. पेनिसिलिन जी, बरोबर आहे. पेनिसिलिन जी हा पॅरेंटल रूटने देतात. त्याचे मॉडिफाईड फॉर्म आलेले आहेत. रिपोजिटरी प्रिपरेशन, प्रोकेन पेनिसिलिन जी, ओके, किंवा बेन्झाथिन पेनिसिलिन, हे सगळे ओल्डर पेनिसिलिन आहे. ओके ओके, ठीक आहे. तर ओल्डर पेनिसिलिनला एक वर्ड वापरतात, कन्व्हेन्शनल पेनिसिलिन. कोणता वर्ड वापरतात? कन्व्हेन्शनल पेनिसिलिन. आणि आताचे जे न्यूअर पेनिसिलिन्स आहे, बरोबर, त्यामध्ये आहेत अमोक्झिसिलिन, एम्पिसिलिन, पायपरेसिलिन, टिकारसिलिन, ओके, मेझलोसिलिन, हे सगळे न्यूअर पेनिसिलिन. तर जे ओल्डर पेनिसिलिन आहे, कन्व्हेन्शनल पेनिसिलिन, हे मेनली ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतात, मेनली ग्रॅम पॉझिटिव्ह. आणि न्यूअर पेनिसिलिनचा जर विचार केला, न्यूअर पेनिसिलिनचा, तर ते ग्रॅम पॉझिटिव्ह तर ऑर्गॅनिझम कव्हर करतात, परंतु त्याबरोबर ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझमही कव्हर करतात. म्हणजे न्यूअर पेनिसिलिनचा स्पेक्ट्रम हा ब्रॉड आहे, एक्सटेंडेड आहे. ओल्डर पेनिसिलिन जे होते ते नॅरो स्पेक्ट्रम होते. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे लिमिटेड मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्टच इफेक्ट दाखवायचे. नॅरो स्पेक्ट्रम, जास्त करून ग्रॅम पॉझिटिव्ह, मेनली ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करायचे. कोणते? फक्त ग्रॅम पॉझिटिव्ह जास्त करून. मेजॉरिटी ग्रॅम निगेटिव्ह वर इफेक्ट नव्हता. म्हणजे मी तुम्हाला विचारलं की पेनिसिलिन जी टायफॉइड मध्ये यूज करू शकतात का, तर टायफॉइड हा साल्मोनेलाने होतो, तो ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, मग पेनिसिलिन जी यूज करू शकत नाही. अमोक्झिसिलिन टायफॉइड मध्ये खूप यूज केला गेला आहे, कारण तो ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करायचा आणि साल्मोनेला ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. आता सध्या यूज होत नाही कारण त्याला रेजिस्टन्स डेव्हलप आलेला आहे. तर स्पेक्ट्रम वरून तुम्हाला युजेस लक्षात राहतात. तर जे नवीन पेनिसिलिन आहे ते ग्रॅम पॉझिटिव्ह कव्हर करतात, ग्रॅम निगेटिव्ह कव्हर करतात. ओल्डर पेनिसिलिन जास्त करून ग्रॅम पॉझिटिव्ह, खूप कमी ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह येते. तर असं का, बरोबर? तर असं का, त्याचं मी रिझन तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे पण तुम्हाला कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाहीये.
तर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचा जर विचार केला, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचा विचार केला, तर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची जर सेल वॉल आपण बघितली, तर मेजॉरिटी थिकनेस जी आहे ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची सेल वॉलची, ही पेप्टाइडोग्लायकेन लेअरनी बनलेली असते. पेप्टाइडोग्लायकेन आणि पेनिसिलिन इझिली त्या पेप्टाइडोग्लायकेन सेल वॉलवर ऍक्ट होऊ शकतो. ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियाचा विचार केला तर सेल वॉल ही लायपोप्रोटीन, पेप्टाइडोग्लायकेन, लायपोप्रोटीन, पेप्टाइडोग्लायकेन, लायपोप्रोटीन, पेप्टाइडोग्लायकेन अशा अल्टरनेटिव्ह लेअरनी बनलेली असते. त्यामुळे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये आउटर जो लायपोप्रोटीन लेअर असतो तो बॅरियर म्हणून ऍक्ट होतो पेनिसिलिन जीला. पेनिसिलिन जी पेनेट्रेट नाही करू शकत ह्या लायपोप्रोटीन लेअरला, त्यामुळे पेनिसिलिन जी पेप्टिडोग्लायकेन लेअर पर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे तो ग्रॅम निगेटिव्ह, खूप साऱ्या ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम मध्ये इफेक्टिव्ह नाही. बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न पडेल, मग न्यूअर्स पेनिसिलिन कसे हे लायपोप्रोटीन बॅरियर क्रॉस करतात? तर न्यूअर पेनिसिलिन हे लायपोप्रोटीन बॅरियर कसं क्रॉस करतात? ह्या लायपोप्रोटीन बॅरियरवर वॉटर चॅनल्स असतात आणि ह्या वॉटर चॅनलच्या माध्यमातून हे न्यूअर पेनिसिलिन लायपोप्रोटीन लेअर क्रॉस करता आणि पेप्टिडोग्लायकेन लेअरवर जाऊन ऍक्ट होता आणि त्यामुळे नवीन पेनिसिलिन ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम पण कव्हर करतात. तर हा फरक पेनिसिलिन जी म्हणजे ओल्डर पेनिसिलिन आणि न्यूअर पेनिसिलिन म्हणजे अमॉक्स, एमपी, पायप्राय यात आहे. तुम्हाला जर पेनिसिलिन जी आणि अमॉक्झिसिलिनचा फरक पाहायचा विचारला तर हा फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. पेनिसिलिन जी फक्त ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतो, अमॉक्झिसिलिन ग्रॅम पॉझिटिव्ह बरोबर ग्रॅम निगेटिव्ह पण कव्हर करतो. लक्षात आलं तुमच्या? हे लक्षात आलं? समजलंय? हो. एक्झाम मध्ये डिटेल मध्ये कोणी विचारणार नाही. एक्झाम मधला महत्वाचा पार्ट आता आपण डिस्कस करतोय, लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन मध्ये काय आहे की खूप सारे ड्रग्स तुम्हाला माहिती आहे, फक्त कोणता ग्रुप कोणत्या कोणत्या याच्यात टाकायचा आहे ते तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. तर पहा, पेनिसिलिनचं क्लासिफिकेशन मी डिस्कस करत आहे. यामध्ये आपण स्पेक्ट्रम वरून आणि दोन गोष्टीवरून क्लासिफिकेशन डिस्कस करणार आहेत, 2 ते 3 गोष्टी. एक तर त्याचं स्पेक्ट्रम कसं आहे त्या ड्रगचं, बरोबर आहे, म्हणजे तो नॅरो स्पेक्ट्रम आहे का एक्सटेंडेड स्पेक्ट्रम आहे. एक्सटेंडेड म्हणजे तो ग्रॅम पॉझिटिव्ह प्लस ग्रॅम निगेटिव्ह कव्हर करेल. ओके. त्यानंतर तो पेनिसिलिनेज ससेप्टिबल आहे का पेनिसिलिनेज रेजिस्टन्स आहे. पेनिसिलिनेज ससेप्टिबल असेल म्हणजे तो पेनिसिलिनेज एन्झाईमनी डिस्ट्रॉय होणारा ड्रग असेल. पेनिसिलिनेज रेजिस्टंट पेनिसिलिन असेल याचा अर्थ तो पेनिसिलिनेज एन्झाईमनी डिस्ट्रॉय होणारा ड्रग नाही. ह्या दोन याच्यानुसार आपण मेनली त्याचं वर्गीकरण करणार आहे आणि आतमधले ग्रुप आपण डिपेंडिंग ऑन तो ऍसिडनी डिस्ट्रॉय होतो का नाही त्याच्यावर डिव्हाइड करणार आहोत. तर एक वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आपण पाहत आहोत. पहा. ओके. नाही लक्षात राहिलं तर तुम्ही सगळे नावं लिहिले तरी चालतं, इन्युमरेट करा, तुम्हाला ऍटलिस्ट पासिंग मार्क पडून जातात. तर आता पहा, पहिला ग्रुप जो आहे नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिनेज ससेप्टिबल. आता याचा अर्थ काय आहे? नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे तो लिमिटेड मायक्रो ऑर्गॅनिझम कव्हर करणारा ग्रुप आहे. पेनिसिलिनेज ससेप्टिबल म्हणजे ह्या ग्रुप मधले सगळे ड्रग पेनिसिलिनेज एन्झाईमनी काय होत आहे? डिस्ट्रॉय होत आहे. पेनिसिलिनेज ससेप्टिबल म्हणजे त्यांनी पेनिसिलिनेज एन्झाईमनी त्यांची बीटा लॅक्टम रिंग ब्रेक होणार आहे. यामध्ये कोणते ड्रग आहे? तर यामध्ये 2 ग्रुप आहेत, ऍसिड लेबाइल आणि ऍसिड स्टेबल. ऍसिड लेबाइल जे असतील ते आपण ओरली यूज करू शकत नाही. ऍसिड स्टेबल म्हणजे जे ऍसिडनी डिस्ट्रॉय होत नाही. ऍसिड लेबाइल म्हणजे ऍसिडनी डिस्ट्रॉय होणारे, गॅस्ट्रिक ऍसिडनी डिस्ट्रॉय होणारे ऍसिड लेबाइल. ऍसिड स्टेबल म्हणजे गॅस्ट्रिक ऍसिडनी डिस्ट्रॉय होऊ शकत नाही असे. तर ऍसिड लेबाइल जे आहे
जे ऍसिडनी डिस्ट्रॉय होतात ते आपण पॅरेंटल रूटने यूज करतो, आणि ऍसिड स्टेबल जे आहेत, ओके, किंवा ऍसिड रेजिस्टन्स, ते आपण ओरली यूज करू शकतो. तर ऍसिड लेबाईल मध्ये पेनिसिलिन जी आहे त्यालाच आपण बेन्झाईल पेनिसिलिन असं म्हणतो. आणि पेनिसिलिन जी चे दोन रिपॉझिटरी प्रिपरेशन आहे, डिपॉट प्रिपरेशन आहे. आपण जनरल फार्मॅकमध्ये पाहिलं, डिपॉट प्रिपरेशन आपण कधीही IV द्यायचं नाही, एम्बोलिझमची रिस्क असते. म्हणून पेनिसिलिन जी चे डिपॉट प्रिपरेशन जे आहे, प्रोकेन पेनिसिलिन जी आणि बेन्झाथिन पेनिसिलिन, हे आपण इंट्रामस्क्युलरली देतो. ते लॉंग ऍक्टिंग पेनिसिलिन आहे. बेन्झाथिन पेनिसिलिन जी इज द लॉंगेस्ट ऍक्टिंग पेनिसिलिन. वन्स अ मंथ आपण ते देऊ शकतो, 3 ते 4 आठवडे ऍक्शन असते. ते हा MCQ आहे, लॉंगेस्ट ऍक्टिंग पेनिसिलिन बेन्झाथिन पेनिसिलिन. ह्या ग्रुपमधला ऍसिड रेजिस्टंट किंवा ऍसिड स्टेबल जो आहे तो पेनिसिलिन V आहे. तर तो ओरली पण आपण यूज करू शकतो. तर हा पहिला ग्रुप झाला. दुसरा ग्रुप जो आहे तो ग्रुप आहे नॅरो स्पेक्ट्रम बट पेनिसिलिनेस रेजिस्टंट पेनिसिलिन. कोणता ग्रुप आहे? नॅरो स्पेक्ट्रम बट पेनिसिलिनेस रेजिस्टंट पेनिसिलिन. म्हणजे हा असा ग्रुप आहे ज्याचं स्पेक्ट्रम नॅरो आहे, मेनली ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतं, परंतु याला एक चांगली प्रॉपर्टी आहे. ह्या ग्रुपमधले ड्रग पेनिसिलिनेज रेजिस्टंट आहेत. पेनिसिलिनेज रेजिस्टंट म्हणजे हे ड्रग पेनिसिलिनेज एन्झाईमने डिस्ट्रॉय होत नाही, त्यांची बीटा लॅक्टम रिंग ब्रेक होत नाही. असे ड्रग कोणते? नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिनेज रेजिस्टंट पेनिसिलिन असे ड्रग कोणते? यामध्ये पण ऍसिड लेबाईल आहेत, ऍसिड स्टेबल आहेत, म्हणजेच ऍसिड रेजिस्टंट. ऍसिड लेबाईल मध्ये मेथिसिलिन आणि नॅपसिलिन आहे. ऍसिड रेजिस्टंट मध्ये क्लोक्झासिलिन, डायक्लोक्झासिलिन, ओक्झासिलिन आहे. आणि ऍसिड लेबाईल मध्ये मेथिसिलिन, नॅपसिलिन आहे. ओके. तर ऍसिड लेबाईल आपण ओरली देऊ शकत नाही, ते IV किंवा इंट्रामस्क्युलरली देतात. तर मेथिसिलिन, नॅपसिलिन इंट्रामस्क्युलर IV देतात. आणि ऍसिड रेजिस्टंट म्हणजे असे ड्रग जे ऍसिडने डिस्ट्रॉय होत नाही ते ओरली देऊ शकतो. त्यात क्लोक्झासिलिन, डायक्लोक्झासिलिन, ओक्झासिलिन. तर हे 5 ड्रग पेनिसिलिनेस रेजिस्टंट पेनिसिलिन आहे. त्याचा अर्थ हे ड्रग पेनिसिलिनेस एन्झाईमने डिस्ट्रॉय होऊ शकत नाही. त्यामुळे हे ड्रग आपण अलोन जरी यूज केले, ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये पेनिसिलिनेस एन्झाईम प्रोड्यूस होतं अशा ऑर्गॅनिझमला ही ते किल करू शकतात जर ऑर्गॅनिझम ससेप्टेबल असेल तर. तर हे पेनिसिलिनेस रेजिस्टंट पेनिसिलिन कसे लक्षात ठेवायचे? तर पेनिसिलिनेस रेजिस्टंट पेनिसिलिनचे एक्झाम्पल व्हायवा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे तुम्हाला. तर निमोनिक काय त्याचं? कंडोम, CONDOM. C म्हणजे क्लोक्झासिलिन, O म्हणजे ओक्झासिलिन, N म्हणजे नॅपसिलिन, D म्हणजे डायक्लोक्झासिलिन, एक्वो स्मॉल आहे, आणि M म्हणजे मेथिसिलिन. तर हे ड्रग पेनिसिलिनेस रेजिस्टंट पेनिसिलिन्स आहेत. नॅरो स्पेक्ट्रम हा ड्रॉबॅक आहे, पण ऍडव्हान्टेज काय? पेनिसिलिनेस रेजिस्टंट. तिसरा जो ग्रुप आहे तो एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिनचा आहे, म्हणजे न्यूअर पेनिसिलिन म्हणतो आपण. म्हणजे त्यांचं स्पेक्ट्रम जास्त आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह पण कव्हर करतात, ग्रॅम निगेटिव्ह पण कव्हर करतात. परंतु ड्रॉबॅक आहे की हे ग्रुप पेनिसिलिनेस ससेप्टेबल आहे, म्हणजे हे ग्रुपमधले ड्रग पेनिसिलिनेस एन्झाईमनी डिस्ट्रॉय होतात. त्यामुळं हे ड्रग अलोन आपण पेनिसिलिनेस प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट यूज करू शकत नाही. तर एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिनेस ससेप्टेबल पेनिसिलिन मध्ये परत 2 ग्रुप आहे, ऍसिड रेजिस्टंट आणि ऍसिड लेबाईल. तर ऍसिड रेजिस्टंट मध्ये कोणते आहेत? एम्पिसिलिन, अमॉक्झिसिलिन, ते अमायनो पेनिसिलिन्स आहे. बॅक एम्पिसिलिन, टॅला एम्पिसिलिन हे एम्पिसिलिनचे प्रोड्रग आहेत. तर अमायनो पेनिसिलिन हे आपण ओरली देऊ शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एम्पिसिलिन, अमॉक्झिसिलिन 2 ड्रग लक्षात ठेवले, मोर दॅन इनफ आहे. एम्पिसिलिनचे प्रोड्रग बॅक एम्पिसिलिन, टॅला एम्पिसिलिन. आणि ऍसिड लेबाईल ह्या ग्रुपमधले ड्रग कोणते आहे? कार्बोक्झिपेनिसिलिन आणि युराइडोपेनिसिलिन. कार्बोक्झिपेनिसिलिन मध्ये कार्बेनिसिलिन आणि टिकारसिलिन आहे, आणि युराइडोपेनिसिलिन मध्ये मेझलोसिलिन, ऍझ्लोसिलिन आणि पायपरासिलिन आहे.
कार्बोक्सिपेनिसिलिन मध्ये कार्बेनिसिलिन आहे, टिकारसिलिन आहे आणि युराइडोपेनिसिलिन मध्ये पायपरॅसिलिन, मेझलोसिलिन, ॲझ्लोसिलिन आहे. ऍसिड लेबाईल आहे, म्हणजे हे आपण ओरली देऊ शकत नाही, आपल्याला पॅरेंटल रूटने द्यावा लागतात. हे ड्रग एक्सटेंडेड स्पेक्ट्रम आहेत, परंतु पेनिसिलिनेज एन्झाईमने डिस्ट्रॉय होतात. बरोबर आहे. तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, एक ऑर्गॅनिझम मी तुम्हाला सांगणार आहे, सुडोमोनास. हा ऑर्गॅनिझम असा आहे की याच्या अगेन्स्ट फार कमी ड्रग इफेक्टिव्ह आहे. इव्हन एम्पिसिलिन, अमोक्सिसिलिन सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाहीये. खूप सारे सिफेलोस्पोरिन सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाहीये. मग कोणते ड्रग सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे, असे तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन आला तर ते तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे. सिफेलोस्पोरिन सॉरी पेनिसिलिन्स पैकी कोणते पेनिसिलिन सुडोमोनास मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे, तर त्यामध्ये 5 ड्रग तुम्हाला मी सांगणार आहे. कार्बेनिसिलिन, टिकारसिलिन, मेझलोसिलिन, ॲझ्लोसिलिन, पायपरॅसिलिन. कोणते 5 ड्रग? हे 5 ड्रग कार्बॉक्झिपेनिसिलिन आणि युराइडोपेनिसिलिन ग्रुपचे. म्हणजे सुडोमोनासच्या अगेन्स्ट कोणता पेनिसिलिन इफेक्टिव्ह आहे असं आलं तुम्हाला, तर ह्या 5 पैकी एक नाव शोधायचं आहे. कार्बेनिसिलिन, टिकारसिलिन, पायपरॅसिलिन, मेझलोसिलिन, ॲझ्लोसिलिन. कसं लक्षात ठेवायचं अँटी सुडोमोनाल पेनिसिलिन? सिटी मॅप निमोनिक लक्षात ठेवायचं. सिटी मॅप, कॅपिटल सी टी मॅप. सिटीचा मॅप असतो, फक्त स्पेलिंग कॅपिटल सी टी लिहिलंय, सी टी मॅप. तर कार्बेनिसिलिन, टिकारसिलिन, मेझलोसिलिन, ॲझ्लोसिलिन, पायपरॅसिलिन हे 5 पेनिसिलिन सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह असणारे पेनिसिलिन आहे. लक्षात आलं तुमच्या? हे क्लासिफिकेशन लक्षात आलं? समजलंय क्लासिफिकेशन? येस सर. Yes, sir. ओके. आता यामध्ये अजून एक ग्रुप मी तुम्हाला सांगणार आहे. क्लासिफिकेशन मध्ये त्रिपाठीत दिलेला आहे, पण त्या ग्रुपला अँटीबायोटिक प्रॉपर्टी नाही. त्या ग्रुपला अँटीबायोटिक प्रॉपर्टी नाही. त्या ग्रुपचा मधले जे ड्रग आहेत त्यांचं केमिकल स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यात बीटा लॅक्टम रिंग दिसून येते, परंतु त्यांना अँटीबायोटिक प्रॉपर्टी नाही. ते कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करत नाहीत, परंतु ते ड्रग आपण बीटा लॅक्टम अँटीबायोटिक बरोबर यूज करतो, आणि त्या ग्रुपचं नाव आहे बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर, किंवा त्याला पेनिसिलिनेज इन्हिबिटर असंही म्हणतात. त्यात 3 ड्रग आहेत. एक मिनिट. बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर, सल्बॅक्टम, टॅझोबॅक्टम, क्लॅव्हिजेनिक ऍसिड. ऐकलेत हे ड्रग तुम्ही? Yes, sir. Yes, sir. ओके. तर या ड्रगचं केमिकल स्ट्रक्चर बघितलं तर या ड्रगच्या केमिकल स्ट्रक्चर मध्ये पण बीटा लॅक्टम रिंग आहे, परंतु त्यांना अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी नाही. मग काय करतात हे ड्रग? कशा बरोबर यूज करतात? हे ड्रग आपण बीटा लॅक्टम अँटीबायोटिक बरोबर यूज करतो. कशासाठी? टू प्रोटेक्ट द बीटा लॅक्टम अँटीबायोटिक फ्रॉम बीटा लॅक्टमेज एन्झाईम. जे मायक्रो ऑर्गॅनिझम बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोड्यूस करतात, फॉर एक्झाम्पल एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोड्यूस करतो, त्यालाच आपण पेनिसिलिनेज एन्झाईम म्हणतो. तर त्यात अमोक्झिसिलिन अलोन यूज केला, तो उपयुक्त राहील का? अमोक्झिसिलिन अलोन यूज केला अशा ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट जो बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोड्यूस करतो, तो इफेक्टिव्ह राहील का? नाही. नाही. कारण अमोक्झिसिलिन काय आहे? पेनिसिलिनेज ससेप्टेबल किंवा बीटा लॅक्टमेज ससेप्टेबल. म्हणजे तो कशाने डिस्ट्रॉय होतो? पेनिसिलिनेज एन्झाईम किंवा बीटा लॅक्टमेज एन्झाईम. म्हणजे अमोक्झिसिलिन यूज केला तर तो त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचे अगेन्स्ट इफेक्टिव्ह राहणार नाही, कारण अमोक्झिसिलिन मधली बीटा लॅक्टम रिंग त्या एन्झाईमनी ब्रेक होणार आहे, जो मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे. मग बीटा लॅक्टम रिंग ब्रेक झाली तर अमोक्झिसिलिन इफेक्टिव्ह राहणार नाही, म्हणजे तो मायक्रो ऑर्गॅनिझम किल होणार नाही. मग अशा वेळेस काय करतात की अमोक्झिसिलिन बरोबर आपण क्लॅव्ह्युलॅनिक ऍसिड देतो.
क्लॅव्हुलिनिक ऍसिड काय आहे? क्लॅव्हुलिनिक ऍसिड काय आहे? बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर. मग अमोक्झिसिलिन क्लॅव्हुलिनिक ऍसिड एकत्र दिलं त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट जो बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोड्यूस करतो, तर हे दोन ड्रग आत केल्यावर क्लॅव्हुलिनिक ऍसिड काय करेल? त्या बीटा लॅक्टमेज एन्झाईमला इन्हिबिट करेल. त्या बीटा लॅक्टमेज एन्झाईमला काय करेल? इन्हिबिट करेल. मग बीटा लॅक्टमेज एन्झाईम इन्हिबिट झाला तर अमोक्झिसिलिन ब्रेक होईल का? त्यातली बीटा लॅक्टम रिंग ब्रेक होईल का? नाही. म्हणजेच क्लॅव्हुलिनिक ऍसिड कोणाला प्रोटेक्ट करतो इथं? अमोक्सिसिलिन. अमोक्झिसिलिनला प्रोटेक्ट करतो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन एकत्र दिल्याने कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह राहील? जे मायक्रो ऑर्गॅनिझम काय तयार करतात? बीटा लॅक्टमेज एन्झाईम. अमोक्झिसिलिन आलोन दिलं तर नाही राहणार अमोक्झिसिलिन इफेक्टिव्ह. म्हणजेच क्लॅव्हुलिनिक ऍसिड बीटा लॅक्टमेज एन्झाईम बरोबर बाइंड होतो आणि त्याला इन्हिबिट करतो. म्हणजे अमोक्झिसिलिन मध्ये पण बीटा लॅक्टम रिंग आहे, क्लॅव्हुलिनिक ऍसिड मध्ये पण बीटा लॅक्टम रिंग आहे. तर क्लॅव्हुलिनिक ऍसिड काय करतो? बीटा लॅक्टमेज एन्झाईमला बाइंड होतो, त्याला इन्हिबिट करतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे अमोक्झिसिलिनला वाचवतो तो, आणि त्यामुळे अमोक्झिसिलिन मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतो नंतर. म्हणजे क्लॅव्हुलिनिक ऍसिड ऍक्ट ॲज ए बॉडीगार्ड ऑफ अमोक्झिसिलिन. म्हणून आपण अमोक्झिक्लॅव जे आहेत क्लॅव्हम 625 ते का यूज करतो, त्याचं रिझन ते. बरोबर आहे. पायप्रेसिलिन बरोबर काय कंबाईन करतात? कोणता बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर? टॅझोबॅक्टम. अँपिसिलिन बरोबर सल्बॅक्टम यूज करतात. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर डिटेलमध्ये नंतर होणारच आहे. म्हणजे थोडक्यात काय, बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर हे तीन नावं जे मी सांगितलेत, सल्बॅक्टम, टॅझोबॅक्टम, क्लॅव्हुलिनिक ऍसिड, यांना अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी नाही, पण हे कोणाला प्रोटेक्ट करतात? बीटा लॅक्टम अँटीबायोटिकला. बरोबर आहे. म्हणजे हे पेनिसिलिन सिफॅलोस्पुरिनचे बॉडीगार्ड आहे. लक्षात आलं? त्यांना प्रोटेक्ट करतात आणि त्यामुळे ते डिस्ट्रॉय न झाल्यामुळे ते मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट लढतील, त्यांना किल करतील. लक्षात आलं? तर हे झाले बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर. तर क्लासिफिकेशन मध्ये तो पण ग्रुप ऍड केलेला आहे. थोडक्यात पेनिसिलिनचं क्लासिफिकेशन बेस कशावर आहे? नॅरो स्पेक्ट्रम आहे की एक्सटेंडेड स्पेक्ट्रम आहे, आणि पेनिसिलिनस ससेप्टेबल आहेत की पेनिसिलिनस रेजिस्टंट आहे. पहिला ग्रुप आपण पाहिला नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिनस ससेप्टेबल. त्यामध्ये कोणते ड्रग पाहिले? पेनिसिलिन जी, बेन्झाथिन पेनिसिलिन, प्रोकेन पेनिसिलिन, पेनिसिलिन व्ही. त्यातले पहिले तीन ड्रग पेनिसिलिन जी, बेन्झाथिन पेनिसिलिन, प्रोकेन पेनिसिलिन हे ऍसिड लेबाईल आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते आयव्ही पॅरेंटल रूटने यूज करणं गरजेचं आहे. पेनिसिलिन व्ही हा ऍसिड रेजिस्टंट आहे, त्यामुळे आपण ओरली यूज करू शकतो. तर ऍसिड लेबाईल, ऍसिड रेजिस्टंट लक्षात नाही राहिलं, डायरेक्ट एक्झाम्पल लिहिले तरी चालेल. दुसरा ग्रुप होता नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिनेज रेजिस्टन्स पेनिसिलिन. पेनिसिलिनेज रेजिस्टंट पेनिसिलिन. तुम्हाला कोणी विचारलं पेनिसिलिनेज रेजिस्टंट पेनिसिलिनची नावं सांगा, म्हणजे जे ड्रग पेनिसिलिनेज एन्झाईमनी डिस्ट्रॉय नाही होऊ शकत असे ड्रग कोणते आहेत पेनिसिलिन? कोणते नावं बघितले होते आपण त्यात? क्लॉक्सासिलिन, क्लोक्झासिलिन, डायक्लोक्झासिलिन, ओके, ओक्झासिलिन, नॅप्सिलिन, मेथिसिलिन, 5 नावं. बरोबर आहे. त्यात मेथिसिलिन, नॅप्सिलिन ऍसिड लेबाईल असल्यामुळे पॅरेंटल रूटने यूज करायचे. क्लोक्झासिलिन, डायक्लोक्झासिलिन, ओक्झासिलिन ऍसिड रेजिस्टंट आहेत, त्याच्यामुळे ओरली यूज केले तर चालू शकतात, ऍसिडनी डिस्ट्रॉय होत नाही. ओके. आणि तिसरा ग्रुप पाहिलाय एक्सटेंडेड स्पेक्ट्रम, म्हणजे ते ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतात, पण कशाने डिस्ट्रॉय होतात? पेनिसिलिनेज एन्झाईमने. ते पेनिसिलिनेज ससेप्टेबल आहे. एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिनेज ससेप्टेबल पेनिसिलिन. त्यात ऍसिड रेजिस्टंट जे आहेत ते ओरली यूज करतात, अमायनो पेनिसिलिन, एम्पिसिलिन, अमोक्झिसिलिन. ऍसिड लेबाईल मध्ये कार्बोक्झी पेनिसिलिन, युराइडो पेनिसिलिन, कार्बोक्झी पेनिसिलिन मध्ये कार्बेनिसिलिन, टिकारसिलिन, युराइडो पेनिसिलिन मध्ये मेझलोसिलिन, ऍझलोसिलिन, पायप्रेसिलिन. आणि यामध्ये कोणते पेनिसिलिन सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे? त्याला आपण अँटी सुडोमोनल पेनिसिलिन पण म्हणतो. कोणते पेनिसिलिन सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहेत? पायप्रेसिलिन,
सिटी मॅप, सिटी मॅप, सी म्हणजे कार्बेनिसिलिन, टी म्हणजे टिकारसिलिन, एम म्हणजे मेझलोसिलिन, ए म्हणजे ॲझ्लोसिलिन आणि पी म्हणजे पायपरॅसिलिन. लक्षात राहील हे नाव सिटी मॅप. ओके, समजलंय क्लासिफिकेशन? येस सर. ओके, आता क्लासिफिकेशन झालं, मेकॅनिझम झाली, त्यानंतर डायरेक्ट युजेस लक्षात ठेवले तरी चालतं आणि ऍडव्हर्स इफेक्ट त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये नाही केलं तरी चालू शकतं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. आणि 2 मार्कला क्वेश्चन काय येतो की अमॅक्झोसिलिन क्लाव्हलेनिक ऍसिड एकत्र का यूज केले पाहिजे, रॅशनली बिहाइंड द यूज ऑफ अमॅक्झोसिलिन अलॉंग विथ क्लाव्हलेनिक ऍसिड किंवा रॅशनली बिहाइंड द यूज ऑफ पायपरॅसिलिन अलॉंग विथ टॅझोबॅक्टम. हे 2 मार्कला आलं तर त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला का यूज करता एकत्र हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर अजून एक क्वेश्चन येऊ शकतो, पेनिसिलिन जी आणि अमोक्सिसिलिन मधला फरक विचारला जाऊ शकतो. तर हे 2-2 मार्कचे क्वेश्चन आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त क्वेश्चन तुम्हाला याच्यावर नाही विचारले जाणार. युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट आता तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर आपण पेनिसिलिन जी चे पण पाहणार आहोत आणि अमोक्सिसिलिनचे पण पाहणार आहोत. आणि स्पेक्ट्रम लक्षात ठेवायचं नाही. स्पेक्ट्रम बुक्स मध्ये मेन्शन आहे, नोट्स मध्ये मेन्शन आहे, कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम कव्हर करतात, काय करतात ते तुमच्या लक्षात राहणार नाही, कारण मायक्रो त्यासाठी मायक्रोचा पार्ट माहित पाहिजे. ओके, आता आपण पेनिसिलिन कंप्लीट करूया आज 5 वाजेपर्यंत. ओके, सिफेलोस्पोरिनचं बघूया कधी घ्यायचं, संध्याकाळी किंवा उद्या. फक्त आता पेनिसिलिन, आता याच्यामध्ये काय क्लासिफिकेशन तुम्ही लिहिलं, मेकॅनिझम लिहिता, त्यानंतर युजेस ऍडव्हर्स इफेक्ट, इंडिव्हिज्युअल ड्रग पण तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तर मी ते पटकन ब्रीफ मध्ये सांगतो. पेनिसिलिन जी हा फर्स्ट पेनिसिलिन डिस्कवर झाला त्याला बेन्झाईल पेनिसिलिन असं म्हणतात. ओके, तो ड्राय पावडर मध्ये अवेलेबल असतो. रूम टेम्परेचरला तो म्हणजे सोल्युशन बनवल्यानंतर रॅपिडली डिटोरिएट होतो. त्यामुळे एकदा सोल्युशन बनवलं तर जनरली तो लगेच यूज केला पाहिजे. ओके, खूप सारे अँटीबायोटिक्स हे पावडर फॉर्म मध्ये अवेलेबल असतात आणि ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस फ्रेशली प्रिपेअर सोल्युशन बनवतं. ते सोल्युशन पण 4 डिग्रीला ठेवलं तर 3 दिवस राहतं. ओके, सॉल्ट फॉर्म जास्त स्टेबल आहे पॅरेंट कंपाऊंड पेक्षा, नॅरो स्पेक्ट्रम आहे. मी तुम्हाला सांगितलं की मेनली ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतं, खूप कमी ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आणि अनेरोब्स कव्हर करतं. आता हे स्पेक्ट्रम एक्झाम मध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं, बरोबर आहे. आता याच्यात कोणते ऑर्गॅनिझम कव्हर करतं, ग्रॅम पॉझिटिव्ह कोकाय, त्यामध्ये स्ट्रिप्टोकोकाय, निमोकोकाय, स्टॅफिलोकोकाय. ओके, स्ट्रिप्टोकोकाय मध्ये एक्सेप्ट स्ट्रिप्टोकोकाय व्हिरिडन्स आणि ग्रुप डी स्ट्रिप्टोकोकाय और इंटरोकोकाय. स्टॅफिलोकोकायला आता रेजिस्टन्स डेव्हलप झालाय. ग्रॅम निगेटिव्ह मध्ये कोकाय मध्ये फक्त 2, एन गोनोरी, एन मिनिंजायटिस. ग्रॅम निगेटिव्ह बॅसिलायला तर इनहिबिटच नाही करत, बरोबर. एन गोनोरी, एन मिनिंजायटिस म्हणजे आपण गोनोरिया मध्ये यूज करू शकतो, मिनिंजायटिस मध्ये यूज करू शकतो. स्टॅफिलोकोकायच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहेत, आपण स्किन इन्फेक्शन मध्ये यूज करू शकतो. निमोनिया मध्ये स्ट्रिप्टोकोकायच्या अगेन्स्ट तिथं निमोनियात यूज करू शकतो. त्यावरून यूज लक्षात ठेवायचे. ग्रॅम पॉझिटिव्ह बॅसिलाय चांगल्या प्रकारे कव्हर होतात. बॅसिलस अँथ्रॅस, कॉर्निबॅक्टेरियम, डिप्थेरिया, क्लोस्ट्रिडिया जो टिटॅनस गॅस गँग्रीन करतात ते, लिस्टेरिया जे न्यूमोनिया करतात, स्पायरोचिट, ट्रिपोनोमा पॅलिडम हा जो स्पायरोचिट आहे हा एक सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज करतो, त्याला सिफिलिस म्हणतात. ऐकले तुम्ही सिफिलिस? येस सर. सेक्सुअली तो ट्रिपिनोमा पॅलिडम नावाचा ऑर्गॅनिझम, आणि लेप्टोस्पायरा जो आहे स्पायरोचिट तो लेप्टोस्पायरोसिस करतो, तो याच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे. ऍक्टिनोमायसिस इस्रायली ऍक्टिनोमायकोसिस करतो, त्याच्या अगेन्स्ट पेनिसिलिन जी इफेक्टिव्ह आहे. अनेरोबच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे पण बॅक्टेरॉइड फ्रॅजिलिसच्या अगेन्स्ट नाही. हा एक डिफिकल्ट अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहे, त्याच्या अगेन्स्ट पण फार कमी ड्रग इफेक्टिव्ह आहे, जसं सुडोमोनास. तसंच हा एक अनेरोबिक ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरॉइड फ्रॅजिलिस, त्याच्या अगेन्स्ट नाही. आणि खूप सारे ग्रॅम निगेटिव्ह बॅसिल आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, रिकेट्सिया, क्लॅमेडिया, प्रोटोझोआ, फंगाय, व्हायरसेस याच्या अगेन्स्ट पेनिसिलिन जी इफेक्टिव्ह नाही. म्हणजे तुम्ही ग्रॅम निगेटिव्हच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाही म्हणजे कोलराच्या अगेन्स्ट तुम्ही
ग्रॅम निगेटिव्ह बॅसिला कव्हर करत नाही, म्हणजे कोलराच्या अगेन्स्ट पेनिसिलिन जी आपण यूज करू शकत नाही. विब्रिओ कोलरा ग्रॅम निगेटिव्ह आहे. साल्मोनेला टायफी ग्रॅम निगेटिव्ह आहे, ते टायफॉइडच्या अगेन्स्ट आपण यूज करू शकत नाही पेनिसिलिन जी. रिकेट्सिया क्लॅमेडिया रिकेट्सियाच्या अगेन्स्ट करू शकत नाही. रिकेट्सियाने जे काय म्हणता येईल की गोचिड ताप जो होतो त्याच्या अगेन्स्ट नाही करू शकत. म्हणजे पेनिसिलिन जीचं लिमिटेशन खूप आहे. ओके, फार्मेकोकायनेटिक एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाही, त्यामुळे त्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ नका. ऍसिड लेबाईल आहे त्यामुळं ओरली यूज करत नाही. ओनली 1/3 डोस ओरली ऍब्सॉर्ब होतो दिला तर, त्यामुळे ओरली आपण यूज करत नाही. हाफ लाईफ 30 मिनिट आहे, पीक इफेक्ट 30 मिनिटानंतर येतो. पेनेट्रेशन CSF मध्ये पुअर असतं, परंतु जर मिनिंजायटिस इन्फ्लामेशन ऑफ द मिनिंजेट झाले तर पेनेट्रेशन वाढतं. जनरली हे लिटिल अंडरगो मेटाबॉलिझम एक्सक्रिटेड थ्रू ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. त्यामुळं हे ऍसिडिक ड्रग जर आपण दुसऱ्या ऍसिडिक ड्रग बरोबर दिले, प्रोबिनिसिड हा ऍसिडिक ड्रग आहे, तर तो पेनिसिलिनचं किंवा अमोक्सिसिलिनचं एक्सक्रिशन इनहिबिट करतो. त्यामुळं प्रोबिनिसिड पेनिसिलिनचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढवतो. तो प्रोबिनिसिड कसा वाढवतो ते जर कोणी विचारलं, हे पण एक्झाम मध्ये विचारणार नाही, फक्त एक लक्षात ठेवा की जनरल फार्मॅकमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही जी सिस्टीम आहे ही काही ऍसिडिक ड्रगच्या सिक्रेशनसाठी महत्वाची आहे. ब्लडमधून ऍसिडिक ड्रग ट्युब्युलमध्ये सिक्रेट होतात आणि तिथून एलिमिनेट होतात. तर ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मधून ऍसिडिक ड्रग ट्युब्युलमध्ये ब्लडमधून सिक्रेट होतात आणि इलिमिनेट होतात. तर प्रोबिनिसिड ऍसिडिक ड्रग आहे, पेनिसिलिन ऍसिडिक ड्रग आहे. तर प्रोबिनिसिड बरोबर पेनिसिलिन दिलं तर प्रोबिनिसिड काय करेल, तो ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरेल. त्यामुळे पेनिसिलिनला ते भेटणार नाही वापरायला, त्यामुळे पेनिसिलिन ब्लड मधून ट्युब्युल मध्ये येणार नाही आणि त्याचं इलिमिनेशन होणार नाही लवकर, आणि त्याच्यामुळे पेनिसिलिनचा ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढतो. त्यामुळे प्रोबिनिसिड पेनिसिलिन बरोबर का कंबाईन करतात, प्रोबिनिसिड अमोक्सिसिलिन बरोबर का कंबाईन करतात, किंवा सिफेलोस्पोरिन पण ऍसिडिक ड्रग आहे, तर प्रोबिनिसिड सिफेलोस्पोरिन बरोबर जरी दिले तर प्रोबिनिसिड सिफेलोस्पोरिनचा ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढवतात, प्लाझ्मा हाफ लाईफ वाढवतात बाय इनहिबिटिंग ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्रोबिनिसिड आणि पेनिसिलिन जी ची इंटरॅक्शन, पेनिसिलिन अमोक्सिसिलिनची इंटरॅक्शन, सॉरी प्रोबिनिसिड आणि अमोक्सिसिलिनची इंटरॅक्शन, प्रोबिनिसिड आणि सिफेलोस्पोरिनची इंटरॅक्शन. नेक्स्ट, प्रिपरेशन पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत, वेगवेगळे प्रिपरेशन आहेत ते तुम्ही पहा. आता ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये, ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ज्या रूटनी ड्रग देतो त्याच्याशी रिलेटेड काही ऍडव्हर्स इफेक्ट आहे का ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे ड्रग नॅचरल सोर्सने ऑप्टेन होतात त्यांच्याबरोबर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन ऍडव्हर्स इफेक्ट दिसतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि GIT डिस्टर्बन्स झालं तर डायरिया होऊ शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर पेनिसिलिनचे ऍडव्हर्स इफेक्ट कोणते, तर पेनिसिलिन प्रॅक्टिकली नॉन टॉक्सिक आहे तुम्हाला सांगितलं ह्युमनसाठी, परंतु ऍट हायर डोसला टॉक्झिसिटी दिसू शकते. तर लोकल इरिटन्सी अँड डायरेक्ट टॉक्झिसिटी रिलेटेड विथ रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओरली तो यूज करत नाही, जर केला तर नॉशिया आणि वॉमिटिंग होऊ शकते. इंट्रामस्क्युलरली यूज केला तर पेन होऊ शकतं. IV यूज केला तर थ्रोम्बोफ्लेबायटिस होऊ शकतं. आणि इंट्राथिकल म्हणजे स्पायनल कॉर्ड मध्ये दिलं इंट्राथिकली तर अरेक्नॉइडायटिस आणि डिजनरेटिव्ह चेंजेस इन द स्पायनल कॉर्ड होऊ शकतात. त्यामुळे आता पेनिसिलिन जी चे इंट्राथिकल इंजेक्शन रिकमेंडेड नाहीत. मी तुमच्याशी पेनिसिलिन जी डिस्कस करतोय आणि हे ऍडव्हर्स इफेक्ट इस्पेशली पेनिसिलिन जी चे, एम्पिसिलिन अमोक्सिसिलिन नंतर डिस्कस करणार आहे. तर हे पेनिसिलिन जी चे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर हे रिलेटेड विथ रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे तुम्ही अँटीबायोटिक बरोबर IV जर देत असेल तर थ्रोम्बोफ्लेबायटिस लिहा, तुमचा आन्सर बरोबर आहे. इंट्रामस्क्युलर दिला तर पेन होतं ते तुम्ही लिहू शकता. जी ओरली यूज केला अँटीबायोटिक तर नॉशिया वॉमिटिंग होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रिलेटेड विथ रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, ठीक. त्यानंतर प्रोकेन पेनिसिलिन जी जर IV दिला आपण तर इंट्रामस्क्युलरली देतो, डिपोज प्रिपरेशन आहे, तर CNS स्टिम्युलेशन, हॅल्युसिनेशन, कन्वर्जन होतं, कारण प्रोकेन जो आहे त्याच्यामुळं. ओके, हा CNS स्टिम्युलंट आहे.
रिपोजिटरी प्रिपरेशन कधीच आयव्ही द्यायचे नाही. रिपोजिटरी प्रिपरेशन, त्यालाच आपण डिपोट प्रिपरेशन म्हणतो, ते जर आयव्ही दिले तर एम्बोलिझमची रिस्क असते. ओके. ऍट हायर डोस, टॉक्सिक डोस, कन्फ्युजन, कन्व्हर्जन, कोमा, मस्क्युलर ट्विचिंग हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात. पेनिसिलिन जी बरोबर सर्वात महत्वाचं आहे हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन. ऐकलंय तुम्ही पेनिड्युरा बरोबर? हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन ऐकली पेनिसिलिन जी ची? येस सर. येस सर. एम्पिसिलिन अमोक्सिसिलिन बरोबर तेवढी नाही, पण पेनिसिलिन जी बरोबर जास्त चान्सेस आहेत. त्यामुळं म्हणजे काय होऊ शकतं याच्यात हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन मध्ये? माइल्ड असेल तर काही टेन्शन नाही, रॅशेस, आर्टिकॅरिया होईल, बरोबर आहे. परंतु सिव्हिअर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन असेल तर एनाफिलॅक्टिक शॉक पण होऊ शकतं, बरोबर आहे. म्हणून पेनिसिलिन जी द्यायच्या आधी काय काळजी घेतली पाहिजे? सेन्सिटिव्ह टेस्ट. यस, हे तुम्ही प्रत्येक पेशंटला द्या, करा. आणि पेनिसिलिन जी ची हायपर सेन्सिटिव्हिटी टेस्ट अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्ही आज दिलं, केली टेस्ट, टेस्ट निगेटिव्ह आली, तुम्ही पेनिड्युरा इंजेक्शन द्या, बरोबर आहे. पुढच्या महिन्यात पेशंट आला, सर मला परत पेनिसिलिन जी घ्यायचं आहे इंट्रामस्क्युलरली, बेन्झाथिन पेनिसिलिन जे म्हणतो आपण, ते बेन्झाथिन पेनिसिलिन, तर मागच्या वेळेस टेस्ट निगेटिव्ह आली, आता काही करायची गरज नाही. नाही, परत करा. प्रत्येक पेनिड्युरा द्यायच्या आधी हायपर सेन्सिटिव्हिटी टेस्ट करणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, आता नाही आली म्हणजे पुढच्या वेळेस नाही येणार आपण म्हणू शकतो, पण 100त एखाद्याला येऊ शकते. आणि ती जर आली आणि मेडिको लिगल ऍस्पेक्ट मध्ये आपण अडकलो तर त्यात आपलं एक मेडिकल निग्लिजन्स होणार की आपण टेस्ट न करता ड्रग दिलं. तर पेनिड्युरा ची जी हायपर सेन्सिटिव्हिटी टेस्ट आहे बेन्झाथिन पेनिसिलिन अनप्रेडिक्टेबल आहे. आता नाही येणार, पुढच्या वेळेस येऊ शकते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला हायपर सेन्सिटिव्हिटी टेस्ट करणं गरजेचं आहे आणि ते तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर मेन्शन करणं गरजेचं आहे, ठीक आहे, जेणेकरून ते मेडिको लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू व्हॅलिड पॉइंट राहतो. ओके, ठीक आहे. तर 1 ते 10% इन्सिडन्स आहे. ओके. ज्यांना ॲलर्जिक हिस्ट्री आहे त्यांना जास्त चान्सेस आहे. रॅशेस, इचिंग, आर्टिकेरिया हे फ्रिक्वेंट मॅनिफेस्टेशन असतात. अँजिओडिमा किंवा व्हिजिंग, एक्सप्लोटिव्ह डर्मॅटायटिस, सिरम सिकनेस, म्हणजे अॅनाफिलॅक्टिक रिएक्शन लेस कॉमन आहे, परंतु 10,000मध्ये 1 ते 4 पेशंटला ती होऊ शकते आणि फेटल. आणि त्यामुळे तुमच्याकडं अॅनाफिलॅक्टिक रिएक्शनला ट्रीट करायला कोणता ड्रग पाहिजे? कोणता? ऍड्रिनलिन. ॲड्रिनॅलिन. ओके, ॲड्रिनॅलिन 1:1000 इंट्रामस्क्युलरली इंजेक्शन आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हायड्रोकोर्टिसॉन हेमिसक्सिनेट आणि क्लोरफेनिरॅमाइन मॅलिएट म्हणजे स्टिरॉइड आणि अँटी हिस्टॅमिनिक ड्रग, ते पण आपण ऍड करतो. पण ॲड्रिनॅलिन इज ड्रग ऑफ चॉईस इन अॅनाफिलॅक्टिक शॉक. आता क्रॉस सेन्सिटिव्हिटी बिटा लॅक्टम अँटीबायोटिक मध्ये असते का? ते एक लक्षात ठेवा. पेनिसिलिन जीला हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन आली तर सिफेलोस्पुरिनला येऊ शकते, कार्बापिनिमला येऊ शकते. फक्त मोनोबॅक्टम जो असा ड्रग आहे त्याच्यामध्ये, मोनोबॅक्टम मध्ये ॲस्ट्रिओनाम नावाचा ड्रग आहे, ॲस्ट्रिओनाम, त्यांना क्रॉस सेन्सिटिव्हिटी नसते. मग जर तुम्हाला पेनिसिलिन जीला हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन आली तर काय करायचं? त्या पेशंटला सिफेलोस्पुरिन यूज करू शकतात का नाही तुम्ही? सिफेलोस्पुरिनला क्रॉस सेन्सिटिव्हिटी आहे, मग त्यावेळेस काय चेक करायचं? ही हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन माइल्ड आहे का सिव्हिअर आहे? माइल्ड असेल पेनिसिलिन जीला हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन, त्यात आपण सिफेलोस्पुरिन देऊन पाहू शकतो, बरोबर आहे. परंतु जर सिव्हिअर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन पेनिसिलिनला आली तर त्या पेशंटमध्ये सिफेलोस्पुरिन यूज करायचे नाही. त्या पेशंटमध्ये कार्बापिनिम्स म्हणजे त्यात मेरोपिनिम नावाचा ड्रग जो आता यूज होतो कॉमनली किंवा इमिपिनिम, ते यूज करायचे नाही, हे लक्षात घ्या. ॲस्ट्रोनाम जर सेन्सिटिव्ह असेल तर यूज करू शकतो. ॲस्ट्रोनाम बरोबर क्रॉस सेन्सिटिव्हिटी दिसत नाही. हा एक मोनोबॅक्टम आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन कोणत्या टाईपची आहे? माइल्ड टाईपची असेल तर आपण बादर बिटा लॅक्टम यूज करू शकतो, पण सिव्हिअर टाईपची असेल
अदर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आपण अवॉइड केले पाहिजे, एक्सेप्ट मोनोबॅक्टम एस्ट्रोनम ते आपण यूज करू शकतो जर तो सेन्सिटिव्ह असेल तर त्या ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट. ओके, ठीक, लक्षात आलं तुमच्या? ओके. त्यानंतर सुपर इन्फेक्शन. सुपर इन्फेक्शन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? 2 मार्कला तुम्हाला विचारलं व्हॉट इज सुपर इन्फेक्शन. सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे मेडिसिन दिल्यानंतर सेकंडरी इन्फेक्शन. येस येस, ते जनरली अँटीबायोटिक मुळे होतं. ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक यूज करतो, ड्यू टू यूज ऑफ अँटीबायोटिक आपल्या शरीरामध्ये नॉर्मल बॅक्टेरिया फ्लोरा प्रेझेंट असतो, इंटेस्टाईन मध्ये असतो, माउथ मध्ये असतो, स्किन मध्ये असतो. तर अँटीबायोटिक यूज केल्याने नॉर्मल बॅक्टेरिया फ्लोरा म्हणजे हे असे ऑर्गॅनिझम असतात ते पॅथोजेनिक नसतात, म्हणजे ते आपल्याला डिसीज प्रोड्यूस करत नाही, पण ते प्रेझेंट असल्यामुळं काय होतं, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इथं येत नाही. बरोबर आहे. तर अँटीबायोटिक यूज केल्याने नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतो. मग तो रेस्पिरेटरी सिस्टीमचा असेल, बॉवेलचा असेल, क्युटेनस फ्लोरा असेल, तो डिस्ट्रॉय होतो. आणि तो डिस्ट्रॉय झाल्यामुळं तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतं, आणि पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो झाल्यामुळं इन्फेक्शन होतं. त्याला आपण काय म्हणतो, सुपर इन्फेक्शन. मग आपण अँटीबायोटिक जेव्हा यूज करतो त्यात जर नॅरो स्पेक्ट्रम वाला यूज केला तर सुपर इन्फेक्शनचे चान्सेस कमी आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम स्ट्रॉंग अँटीबायोटिक यूज केला एक्सटेंडेड स्पेक्ट्रम वाला, त्यामध्ये सुपर इन्फेक्शनचे चान्सेस आहे. ते काय करतात, नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय करतात आणि तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतं, इन्फेक्शन होतं. फॉर एक्झाम्पल, इंटेस्टाईन मधला नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय झाला, तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होणार, इन्फेक्शन होणार, आणि त्याच्यामुळे पेशंटला डायरिया होऊ शकतो. तर अँटीबायोटिकमुळे डायरिया का होतो, त्याचं एक कारण आहे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होऊन तिथं पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होता, हे एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे की अँटीबायोटिक जे ऍब्सॉर्ब होत नाही स्टमक स्मॉल इंटेस्टाईन मधून, लार्ज इंटेस्टाईन मध्ये जाऊन म्युकोजल इरिटेशन करतात, आणि इरिटेशन झाल्यामुळे वॉटर सिक्रेशन जास्त होतं, त्यांनी डायरिया होतं. म्हणजे 2 कारणामुळे डायरिया होतो, एक म्युकोजल इरिटेशन होतं आणि दुसरं पॅथोजेन नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होऊन पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होतात. लक्षात आलं? तर त्याला आपण सुपर इन्फेक्शन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, सुपर इन्फेक्शन. आणि कोणत्या याच्याबरोबर ते जास्त दिसतं, ब्रॉड स्पेक्ट्रम ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. बरोबर, व्हेरी गुड. तर 2 मार्कला व्हॉट इज सुपर इन्फेक्शन आलं तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. ओके. आता ही जी रिॲक्शन आहे ना, ती सगळ्या पेशंट मध्ये नाही दिसत, किंवा कोणत्या पेशंट मध्ये दिसते हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन सिफिलिसच्या पेशंट मध्ये दिसते. कोणत्या? सिफिलिस. तुम्हाला मी सांगितलं सिफिलिस मध्ये आपण काय यूज करतो, पेनिसिलिन जी यूज करू शकतो. सिफिलिस हा सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, बरोबर, त्यामध्ये आपण पेनिसिलिन यूज करतो. तर सिफिलिस जो आहे ते स्पायरोचिट्स पासून होतो, ट्रिपेनोमा पॅलिडम, बरोबर. आणि अँटीबायोटिक यूज केल्याने काय होतं, अँटीबायोटिक यूज केल्याने काय होतं की हे स्पायरोचिट किल होतात, मरतात, आणि मरल्यामुळं त्यांचं जे ब्रेकडाऊन लायटिक प्रॉडक्ट ते सर्क्युलेशन मध्ये येतं, आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात. अँटीबॉडी अँटीजन रिॲक्शन होते, आणि जे मॅनिफेस्टेशन दिसतात त्याला जेरिस हर हेक्झिमर रिॲक्शन म्हणतात. सिफिलिसच्या पेशंटमध्ये जर आपण पेनिसिलिन यूज कोणताही ड्रग यूज करा अँटीबायोटिक, तर झेरिस हर एक्झिमर रिॲक्शनचे चान्सेस असतात. आणि ते झाल्यामुळं मग काय करायला पाहिजे, तर अँटीबायोटिक तुम्हाला स्टॉप करायची गरज नाही. ही सेल्फ लिमिटिंग रिॲक्शन असते, 3 दिवसात सिमटम्स कमी होऊन जातात, 72 तासामध्ये. बरोबर आहे. तर हे जे सिफिलिस ज्या ऑर्गॅनिझमनी होतो तो ऑर्गॅनिझम किल केला जातो पेनिसिलिननी, आणि त्याच्यामुळं त्या ऑर्गॅनिझमच्या लायटिक प्रॉडक्टच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते, आणि मग त्यामुळे ही रिॲक्शन दिसून येते. मग पेशंटला फिवर, मायल्जिया, शिवरिंग, एक्झासर्बेशन ऑफ लिजन, व्हॅस्क्युलर कोलॅप्स हे मॅनिफेस्टेशन दिसतात. आणि
12 ते 72 तास राहते. सिम्टमॅटिक ट्रीटमेंट द्यायची आहे. नो नीड टू स्टॉप अँटीबायोटिक. तर हे सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज सिफिलिस ट्रीट करताना होऊ शकतो. ओके. पेनिसिलिन जी चे युजेस काय आहेत? तर मेनली ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतो. आता कोणी पेनिसिलिन जी यूज करत नाही. तुम्ही ऐकलंय पेनिसिलिन जी चा यूज? बेन्झाथिन पेनिसिलिन नाही म्हणत आहे, बेन्झाईल पेनिसिलिन, पेनिसिलिन जी आता वापरत नाही सर ते. नाही वापरत, कारण रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे खूप ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट. बरोबर, म्हणजे खूप ऑर्गॅनिझमला रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. ओके. यूज ऑफ पेनिसिलिन इज डिक्लाइन व्हेरी मच ड्यू टू फिअर ऑफ कॉझिंग एनाफॅलेक्सिस पहिलं आणि रेजिस्टन्स डेव्हलप. पण तो कशात यूज होऊ शकतो? स्ट्रिप्टोकोकल इन्फेक्शन, स्टॅफिलोकोकल इन्फेक्शन, निमोकोकल इन्फेक्शन, मिनिंगोकोकल इन्फेक्शन. स्ट्रिप्टोकोकाने काय होऊ शकतं? फॅरेंजायटिस, ओटायटिस मीडिया कानाचं, इम्पिटिगो, सेल्युलायटिस, स्किन रिलेटेड इन्फेक्शन, स्कारलेट फिवर, रोमॅटिक फिवर, त्यात आपण यूज करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर गोनोरियामध्ये यूज करतो. तुम्हाला इन्युमरेट केले तरी चालतील, त्यातले डोस वगैरे एक्सपेक्टेड नाही. त्यानंतर सिफिलिस मध्ये यूज होतं. हे दोन्ही सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. बरोबर आहे. परंतु गोनोरियासाठी आता सिफेलोस्पुरिनच यूज करतात, कारण याला रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. इवन डोळ्यात जर काही गोनोरियल इन्फेक्शन झालंय, ऑफ्थल्मिया निओनॅटोरम म्हणतात त्याला, त्यात पण आपण पेनिसिलिन जी यूज करू शकतो. ओके. डोस एक्सपेक्टेड नाहीये तुमच्याकडून, त्यामुळे मी डोस डिस्कस करत नाही. ओके. लेप्टोस्पायरोसिस, डिप्टेरिया, टिटॅनस, गॅस गँग्रीन हे त्यांचे युजेस आहे. अँथ्रॅक्स, ॲक्टिनोमायसिस, रॅट बाईट फिवर, अॅक्यूट नेक्रोटायझिंग अल्सरेटिव्ह जिंजायवायटिस, त्याला स्ट्रेंच माउथ म्हणतात, त्यात यूज करतात. प्रोफॅलॅक्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू रोमॅटिक फिवर आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे बेन्झाथिन पेनिसिलिन आपण 1.2 मिलियन युनिट एव्हरी 4 वीकला देतात, टिल 18 इयर्स ऑफ एज और 5 इयर्स आफ्टर द अटॅक, विच एव्हर इज मोर. तर रोमॅटिक फिवर मध्ये आपण देतो. त्यानंतर बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस, जर एखाद्या पेशंटला व्हॉल्व्ह्युलर डिफेक्ट असेल, ओके, तर त्यामध्ये डेंटल एक्स्ट्रॅक्शन किंवा एंडोस्कोपी किंवा कॅथरायझेशन ह्या प्रोसिजर करताना बॅक्टेरिया होऊ शकतं, आणि बॅक्टेरियामुळं वॉल्व जो आहे त्याचं इन्फेक्शन तिथं वॉल्वच्या तिथं होऊ शकतं, त्याला एंडोकार्डायटिस म्हणतात. मग ज्या पेशंटला व्हॉल्व्ह्युलर डिफेक्ट आहे, ज्यांच्यात प्रोस्थेटिक वॉल टाकलेले आहेत, अशा पेशंटला अशा प्रोसिजर करण्यापूर्वी अँटीबायोटिक यूज करणं महत्वाचं आहे. म्हणजे दात काढायचा आहे तर पहिले अँटीबायोटिक द्या आणि मग दात काढा, जेणेकरून अंडर द कव्हर ऑफ अँटीबायोटिक यूज केल्याने काय होईल की एंडोकार्डायटिसची रिस्क कमी होईल. ओके. अग्रॅन्युलोसाइटोसिस, ज्या पेशंटमध्ये अग्रॅन्युलोसाइटोसिस आहे त्यांच्यातही इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. बरोबर आहे. ॲबनॉर्मल ब्लड सेल असं म्हणतो अग्रॅन्युलोसाइटोसिस. मग त्यात पेनिसिलिन, सिफेलोस्पुरिन, अमायनोग्लायकोसाइड हे ड्रग्ज आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर हे झाले पेनिसिलिन जी चे युजेस. आता लिमिटेशन काय पेनिसिलिन जी चे? नॉट इफेक्टिव्ह ओरली, शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन, नॅरो स्पेक्ट्रम आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन डेव्हलप होती. ओके. त्यानंतर नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिनच रेजिस्टंट पेनिसिलिन, त्यात डिटेल तुम्हाला जायचं नाही. त्यात कोणते ड्रग आहे तेवढे लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवू नका. MRSA ऐकलंय तुम्ही? व्हॉट इज MRSA? मिथिसिलिन रेजिस्टन्स स्टॅफिलोकोकस ऑरियस ऐकलंय? MRSA म्हणजे स्टॅफिलोकोकस ऑरियस ला मिथिसिलिनला रेजिस्टन्स आला. स्टॅफिलोकोकस ऑरियस ऑर्गॅनिझम ऐकलाय तुम्ही? स्टॅफिलोकोकस ऑरियस. हो सर. स्टॅफिलोकोकस ऑरियस जे ऑर्गॅनिझम आहे स्टॅफिलोकोकस ऑरियस, तर त्याच्या अगेन्स्ट मेथिसिलिन इफेक्टिव्ह नसतं, कारण मेथिसिलिनला रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. का डेव्हलप झाला? म्हणजे पहिले पेनिसिलिन मध्ये मेथिसिलिनला दिसून आला. का दिसून आला? कारण जी पेनिसिलिन बाइंडिंग साईट आहे या ऑर्गॅनिझम मधली ती अल्टर झाली, जिथं पेनिसिलिन बाइंड व्हायचा.
स्टॅफिलोकोकस ऑरियस मध्ये ट्रान्सपेप्टाइडेज एन्झाईमला बाइंड व्हायचा पेनिसिलिन, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन म्हणतो, ती अल्टर झाल्यामुळं तिथं मेथिसिलिन बाइंड होऊ शकत नव्हता. मेथिसिलिन बाइंड नाही झालं तर ट्रान्सपेप्टायडेशन स्टेप इनिबिट नाही झाली, त्याच्यामुळं सेल वॉल सिंथेसिस इनिबिट नाही झाली आणि त्यामुळे रेजिस्टन्स डेव्हलप झाला. त्याला आपण नाव दिले आहे मेथिसिलिन रेजिस्टन्ट स्टॅफिलोकोकस ऑरियस. मग ह्यामध्ये कोणता पेनिसिलिन इफेक्टिव्ह आहे का? यामध्ये कोणताच पेनिसिलिन इफेक्टिव्ह नाही एमआरएससीच्या अगेन्स्ट. कोणताच पेनिसिलिन इफेक्टिव्ह नाही. इव्हन सिफेलोस्पुरिन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जनरेशन एमआरएससीच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाही. मेथिसिलिन रेजिस्टन्स स्टॅफिलोकोकस ऑरियस. लक्षात आलं तुमच्या? एमआरएससी काय? स्टॅफिलोकोकस ऑरियस ऑर्गॅनिझम जो आहे त्याच्या अगेन्स्ट मेथिसिलिन इफेक्टिव्ह नाहीये, कारण रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. त्याला आपण मेथिसिलिन रेजिस्टन्स स्टॅफिलोकोकस ऑरियस. पहिले पेनिसिलिन मध्ये मेथिसिलिनला दिसून आल्या, म्हणजे कशामुळे दिसून आल्या? पेनिसिलिन बाइंडिंग साईट अल्टर झाल्यामुळे. आणि एमआरएसए मध्ये कोणता पेनिसिलिन इफेक्टिव्ह आहे? आहे का कोणता? नाही. नाही, म्हणजे कोणताच पेनिसिलिन तुम्ही तिथं देऊ शकत नाही. सिफेलोस्पोरिन मध्ये पण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जनरेशन देऊ शकत नाही. फिफ्थ जनरेशन काही प्रमाणात इफेक्टिव्ह आहे. मग मेथिसिलिन रेजिस्टन्स स्टॅफिलोकोकस ऑरियसला ट्रीट करायला कोणतं ड्रग यूज करतात हे तुम्हाला माहित पाहिजे. तर मग त्यामध्ये आपण याच्यातलं व्हॅन्कोमायसिन देऊ शकतो. काय देऊ शकतो? काय देऊ शकतो? व्हॅन्कोमायसिन. व्हॅन्कोमाइसिन. आता व्हॅन्कोमायसिन रेजिस्टन्स स्टॅफिलोकोकस ऑरियस पण डेव्हलप झालेला आहे, त्याला VRSA म्हणतात. आणि त्यामध्ये लिनेझोलाइड आणि स्ट्रिप्टोग्रामिन यापैकी एक ड्रग देतो आपण. लिनेझोलाइड ऐकलंय? लिनेझोलाइड यूज करता काही ठिकाणी लिनेझोलाइड अँटीबायोटिक. येस सर. तर ते व्हीआरएसएला व्हीआरएसएच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह येते. म्हणजे असं स्टॅफिलोकोकस ऑरियस, त्याच्यात व्हॅन्कोमायसिन पण इफेक्टिव्ह नाही. मग एमआरएसएच्या अगेन्स्ट ड्रग ऑफ चॉईस विचारला तर व्हॅन्कोमायसिन, आणि व्हीआरएसएच्या अगेन्स्ट ड्रग ऑफ चॉईस विचारला तर लिनेझोलाइड स्ट्रिप्टोग्रामिन. आलंय लक्षात? ओके. आता एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिन जे आहेत ना, त्यामध्ये एम्पिसिलिन आहे, अमॅक्झिसिलिन आहे, बॅक एम्पिसिलिन, त्याला एम्पिसिलिन आहे. आता याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवा माहितीये का, की सुडोमोनासच्या अगेन्स्ट सिटी मॅप इफेक्टिव्ह एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अमॉक्झिसिलिन, एम्पिसिलिन सुडोमोनासचे अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाही. तुम्हाला क्लासिफिकेशन मेकॅनिझम नंतर युजेस ऑफ पेनिसिलिन जी येतील किंवा युजेस ऑफ अमॉक्झिसिलिन येईल. समजा युजेस ऑफ अमॉक्झिसिलिन विचारले, युजेस ऑफ अमॉक्झिसिलिन विचारले तुम्हाला, तर तुम्हाला पेनिसिलिन जी चे युजेस लिहिणं तर आहेच, कारण तो ग्रॅम पॉझिटिव्ह तर कव्हर करतोच आहे, पण ग्रॅम निगेटिव्ह पण कव्हर करतोय. तर काही ग्रॅम निगेटिव्हच्या अगेन्स्टही अमॉक्झिसिलिन युज होतो, त्याचे पण युजेस लिहिणं महत्वाचं आहे. ओके. तर कोणकोणते युजेस आहे पेनिसिलिन मध्ये अमॉक्झिसिलिन किंवा एम्पिसिलिनचे, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर मी ते डिस्कस करतोय. इंडिव्हिज्युअल ड्रग मध्ये तुम्ही जाऊ नका, इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणीही विचारणार नाही. एक्झाम ओरिएंटेड आपला फोकस आहे. ओके. तर हे अमाइनो पेनिसिलिनचे युजेस आहे पहा. तर ग्रॅम निगेटिव्ह कव्हर केल्यामुळे युटीआयच्या अगेन्स्ट यूज करू शकतो का नाही? आपण करू शकतो, पण आपण जास्त काय यूज करतो? फ्लुरोक्विनोलोन्स, नॉरफ्लोक्झासिन, बरोबर ना? युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनला तुम्ही काय यूज करतात युटीआय असेल तर? नॅलिडिक्झिक ऍसिड. युटीआय ला काय देता तुम्ही? इग्नोरन्स. क्विनोलोन्स ना, बरोबर. पण अमॉक्झिसिलिन ग्रॅम निगेटिव्हच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे, तर युटीआय मध्ये आपण यूज करू शकतो. जास्त क्विनोलोन्स देतो ते आपला भाग आहे, की आपण बेस्ट ड्रग द्यायचा जो कॉमन यूज होतो ते ड्रग तुम्हाला माहिती आहे. पण इथं ग्रॅम निगेटिव्ह युटीआय मध्ये यूज करू शकतो अमाइनो पेनिसिलिन. रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, ब्रोंकायटिस, सायनोसायटिस, ओटायटिस मीडिया, खूप ठिकाणी युजेस असेच रिपीट होणार आहे पहा. सिफेलोस्पोरिन लिहिलं तर युटीआय येणार आहे, सिफेलोस्पोरिन लिहिलं तर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन येणार आहे, मिनिंजायटिस येणार आहे, गोनोरिया येणार आहे, टायफॉइड येणार आहे, बरोबर आहे? ठीक आहे.
तर मिनिंजायटिस मध्ये यूज होतं, गोनोरिया मध्ये यूज होतं. नॉन पेनिसिलिनेज प्रोड्युसिंग गोनोरी, नॉन पेनिसिलिनेज, त्यात एम्पिसिलिन प्लस प्रोबेनिसिड देऊ शकतो आपण. प्रोबेनिसिड का देतो? एम्पिसिलिनचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढायला. एम्पी किंवा एमॉक्स. त्यानंतर टायफॉइड फिवर, बॅसिलरी डिसेंट्री, कोलिसिस्टायटिस. ओके, हे अदर युजेस आहे. आता बॅसिलरी डिसेंट्री मध्ये पण आपण जास्त काय यूज करतो? फिरोक्विनोलोन्स. सिरोक्विनोलोन्स, बरोबर आहे. एसएबी, सब अॅक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस, एच पायलोरी इन्फेक्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे अमोक्झिसिलिनचा यूज, बरोबर आहे. एच पायलोरी किट मध्ये पहा 3 ड्रग येतात, 2 अँटीबायोटिक, एक प्रोटॉन पंप इनिबिटर, तर त्यात अमोक्झिसिलिन आहे. तर एच पायलोरीच्या अगेन्स्ट आहे. सेप्टेसेमिया, मिक्स इन्फेक्शन, हा पण यूज तुम्ही कुठं पण लिहू शकता. आणि अॅनक, अॅक्यूट नेक्रोटायझिंग अल्सरेटिव्ह जिंजेवायटिस. तर हे युजेस ऑफ अमायनो पेनिसिलिन्स आहे, युजेस ऑफ अमायनो पेनिसिलिन्स आहे. म्हणजे ग्रॅम पॉझिटिव्ह प्लस ग्रॅम निगेटिव्ह कव्हर करताय, बरोबर आहे. तर हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. ओके, ग्रॅम निगेटिव्ह मुळे स्पेक्ट्रम वाढल्यामुळं याचे युजेस वाढलेले आहेत. पेनिसिलिन जी एच पायलोरीच्या अगेन्स्ट नाही आहे, पेनिसिलिन जी युटीआय मध्ये नाही आहे, बरोबर. पेनिसिलिन जी बॅसिलरी डिसेंट्री मध्ये नाही, कारण बॅसिलरी डिसेंट्री कशाने होते? जास्त करून विब्रिओ कोलारानी होते, साल्मोनेला म्हणते, इकोलायनी होते, सगळे ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. तर ग्रॅम निगेटिव्हचं स्पेक्ट्रम जे वाढल्यामुळं अमायनो पेनिसिलिनचे युजेस पेनिसिलिन जी पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, पेनिसिलिन जी आणि अमोक्झिसिलिन, एवढा फरक बघू. आणि राहिलेला पार्ट मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. पेनिसिलिन जी आणि अमोक्झिसिलिनचा जर फरक आला 2 मार्कला, याच्यात तुमचं नॉलेज टेस्ट होणार, पेनिसिलिन जीचं नॉलेज पण आणि अमोक्झिचं. पेनिसिलिन जी हा सिंथेटिक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार होतो म्हणून त्याला नॅचरल म्हणलेला आहे. अमोक्झिसिलिन हा पेनिसिलिन जीला मॉडिफाय करून फॉर्म तयार झालेला आहे, साईड चेन चेंज करून, म्हणून हा सेमी सिंथेटिक आहे. पेनिसिलिन जी हा ऍसिड लेबाईल आहे, अमोक्झिसिलिन हा ऍसिड स्टेबल आहे. त्यामुळं पेनिसिलिन जी ओरली यूज करू शकतो का आपण ऍसिड लेबाईल असल्यामुळं? नो. नो. मग तो फक्त पॅरेंटली यूज करतात. आणि अमोक्झिसिलिन हा ऍसिड स्टेबल आहे, त्यामुळे तो ओरली तर यूज करतोच आपण मग. आणि पॅरेंटली आहे पण ओरली यूज करतो, तो महत्वाचा आहे. स्पेक्ट्रम पेनिसिलिन जीचं काय होतं? नॅरो. अमोक्झिसिलिनचं वाईड किंवा एक्सटेंडेड, हे पण तुम्हाला माहित झालंय आता. पेनिसिलिन जी शॉर्ट ऍक्टिंग आहे, अमोक्झिसिलिन लॉंग ऍक्टिंग आहे. पेनिसिलिन जी आपल्याला क्यूआयडी द्यावं लागतं, अमोक्झिसिलिन टीडीएस द्यावं लागतं. मोस्ट कॉमन ऍडवर्स इफेक्ट पेनिसिलिन जीचा हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे, अमोक्झिसिलिनचा मोस्ट कॉमन ऍडवर्स इफेक्ट डायरिया आहे. तर हे आपण डिफरन्सेस बघितलेले आहेत किंवा तुम्हाला हे तयार करायचे आहेत. बुकमध्ये असं काही वेगळा डिफरन्स दिलेला नाही कोणी, पेनिसिलिन जी आणि अमोक्झिसिलिनचा डिफरन्स. पण जर आला 2 मार्कला किंवा 4 मार्कला, तर तुम्हाला ते तुमचं पेनिसिलिन जी आणि अमोक्झिसिलिन पूर्ण तुमचं कन्सेप्ट तिथं चेक केले जातात. तुम्हाला त्याशिवाय डिफरन्स लिहिणंच पॉसिबल नाहीये, बरोबर आहे. तर हा डिफरन्स तुम्ही करा. एमपी आणि अमोक्स मधला फरक आणि एमपी आणि अमोक्सिलिनचं काय चेंजेस आहे, किंवा नवीन जे सिफेलोस्पुरिन आहे, कार्बोनिसिलिन युराइडो, कार्बोक्सिपेनिसिलिन युराइडो, ते आणि सिफेलोस्पुरिन, हे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करेल, ठीक आहे. तर मी बेसिक एक्झाम ओरिएंटेड घेतलेलं आहे, तरी सुद्धा डिटेल झालंय अजून आपलं. 1 तासातच मला पेनिसिलिन घ्यायचं होतं, पण ओरिएंटेशन येण्यासाठी वेळ लागतो. सिफेलोस्पुरिन तुमचं फास्ट होणार आहे. तुम्हाला क्वेश्चन कसा करायचा आहे? क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट, बरोबर. याच्या व्यतिरिक्त जास्त काही जायचं नाही लॉंग क्वेश्चनला. याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही. हा फॉर्मॅट युजेस सगळ्यांची मिळूनच लिहायची का, म्हणजे का प्रत्येकाची वेगवेगळी लिहायची काय? युजेस? नाही नाही नॅरो स्पेक्ट्रम. नाही 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 नाही, युजेस कशाचे विचारलेत? पेनिसिलिन जी चे विचारले तर पेनिसिलिन जी चे लिहा. स्पेसिफिक विचारतात का? मला वाटलं ते नाही पूर्ण. नाही नाही, स्पेसिफिक विचारतात ते. पेनिसिलिन जी चे विचारले तर पेनिसिलिन जी, किंवा पेनिसिलिनचे विचारले तर मग त्यात सगळेच लिहू शकता तुम्ही.
आता सुडोमोनासच्या अगेन्स्ट कार्बोक्सिपेनिसिलिन इफेक्टिव्ह ते ऍड करू शकतात, मग कंबाईन करावं लागतं. पण बेसिकली एक एकच विचारतात, पेनिसिलिन जे विचारतील नाहीतर अमॉक्झिसिलिन विचारतील, दोघांपैकी एक. सिफॅलोस्पुरिन मध्ये सगळ्यांचे तुम्ही एकत्रच लिहू शकतात. विचारले तर थर्ड जनरेशनचे विचारतील, कारण ते क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही जास्त करून थर्ड जनरेशन यूज करता ना. हो. मग थर्ड जनरेशन सिफॅलोस्पुरिनचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट काय आहे? क्लासिफिकेशन. फर्स्ट जनरेशन कोणते, सेकंड जनरेशन कोणते, थर्ड जनरेशन कोणते, सगळ्यांचं स्पेलिंग सारखंच चालू होतं. त्यामुळे सिफॅलोस्पुरिन लॉंग क्वेश्चन आला ज्याचं क्लासिफिकेशन पार्ट आहे त्याला चांगले मार्क पडतील, कारण युजेस तुम्ही जो लिहिणार तो बरोबरच येणार आहे 90%, कारण त्याचे युजेस भरपूर आहे. बरोबर आहे. तर सिफॅलोस्पुरिन लॉंग क्वेश्चनला जरी आला तरी पण घाबरायची गरज नाही. क्लासिफिकेशन चांगलं झालं तुमचं तर तुम्ही सिफॅलोस्पुरिन पण चांगलं लिहिणार. लक्षात आलं. आता पेनिसिलिन करताना तुम्ही क्लासिफिकेशन करा चांगलं, बाकी मेकॅनिझम युजेस ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही लिहिणारच आहे. अँटी मायक्रोबियलच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये एक तर तो हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, सुपर इन्फेक्शन हे रिपीट होतं. त्यानंतर कोणत्या रूटने देतात त्याच्यानुसार ऍडव्हर्स इफेक्ट ऍड होतो. ओरली दिला नॉशिया वॉमिटिंग, इंट्रामस्क्युलरली दिला पेनफुल, IV दिला थ्रोम्बोफ्लेबायटिस हे ऍड होणार आहे. आणि स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट काय असतील ते लक्षात ठेवायचे. पण हे 3 तर तुम्ही दरवेळेस लिहू शकता. त्यामुळं अँटी मायक्रोबियलचा लॉंग क्वेश्चन लिहायचं एक तुम्हाला ट्रिक लक्षात आली तर तुम्ही चांगल्या प्रकारे अँटी मायक्रोबियल वर लिहू शकता. ठीक आहे, समजलंय. ओरिएंटेशन मी जे घेतलं ते लक्षात आलं तुमच्या? की ते अमायनो पेनिसिलिन्स आणि नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिन रेजिस्टन्स हा एकच ना, म्हणजे वर्ड? नाही नाही, अमायनो पेनिसिलिन म्हणजे एम्पिसिलिन अमॉक्झिसिलिन. ओके ओके. जे जे युजेस एक्सटेंडेड मधला अमायनो पेनिसिलिन. तुम्ही आता क्लासिफिकेशन बघा, त्यातले वर्ड अमायनो पेनिसिलिन म्हणजे एम्पिसिलिन, अमॉक्झिसिलिन, पॅला एम्पिसिलिन, बॅक एम्पिसिलिन. कार्बिनिसिलिन म्हणलं तर कार्बोक्सिपेनिसिलिन आणि युराइडोपेनिसिलिन, म्हणजे सॉरी कार्बिनिसिलिन आणि टिकारसिलिन हे कार्बोक्सिपेनिसिलिन. आणि युराइडोपेनिसिलिन म्हणलं युराइडो तर त्यात मॅप येतं मेझलोसिलिन, ॲझ्लोसिलिन, पायप्रेसिलिन. क्लासिफिकेशन तुम्ही पाठ करा. क्लासिफिकेशन पाठ केलं तर अमायनो पेनिसिलिन म्हणजे त्यांच्यात अमायनो ग्रुप असतो, कार्बोक्सिपेनिसिलिन म्हणजे त्यांच्यात कार्बोक्सी ग्रुप असतो, युराइडो पेनिसिलिन म्हणजे त्यांच्यात युराइडो ग्रुप असतो, म्हणून त्यांना नावं दिलेली. आणि अमायनो म्हणजेच अमायनो पेनिसिलिन मध्ये एम्पी आणि अमॉक्स हे दोन येतात मेन. लक्षात आलं? येस सर, येस. तर ठीक आहे, तुम्ही क्लासिफिकेशन चांगलं करा. उद्या आपण 7 वाजता घेऊया. 7 ते 9 मध्ये सिफेलोस्पुरिन पण आपलं झालं पाहिजे आणि राहिलेला पेनिसिलिनचा पार्ट. तर सिफेलोस्पुरिन झालं म्हणजे आपलं सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर संपतं. प्रोटीन सिंथेसिस इनिबिटरचे 3 लॉंग क्वेश्चन आणि फ्लुरोक्विनोलोन्स आणि सल्फोनामाइड हे संपलं की मग तुमचं TB, मलेरिया, अँटी फंगल ड्रग, अँटी व्हायरल ड्रग, इंडिव्हिज्युअल जे डिसीज आहे त्याच्यात येतं. त्यात कोणते महत्वाचे मी तुम्हाला सांगेल त्यानुसार करा. ठीक आहे, तर मी पेनिसिलिनच्या आधीचे रेकॉर्डिंग पण टाकतो आणि हे पण टाकतो. ठीक आहे, नोट्स पण राहिलेत त्याचे. नोट्स पण टाकतो मी. फक्त एक काळजी घ्या, नोट्स डिटेल आहे त्याच्यामुळे पॅनिक न होता तुम्हाला मी आज जे ट्रिक सांगितले ते अप्लाय करून तेवढं तुम्हाला जे लागतं तेवढं कॅप्चर करा. ठीक आहे, म्हणजे नोट्स खूप डिटेल आहे. तर म्हणजे नोट्स टाकले ना तर मग लेक्चर चालू असतानाच आम्ही त्याच्यावर मी लगेच टाकतो, माझं टाकायचं राहिल्या, मी नोट्स सगळ्या टाकतो. फक्त हो, मग सेल वॉल काय सिंथेसिस करणार की तुमचं लेक्चर चालू असताना आम्ही फक्त त्याच्यावर टिक करून घेणार. करणार की एवढंच करायचंय म्हणून. बरं बरं, चालतं. मी नोट्स टाकतो सगळ्या. आणि सर आजचं लेक्चर पण टाका. हा नाही, टाकतोय ना, रेकॉर्डिंग लगेच टाकतो मी आणि आधीचं पण टाकतो. पण आधीचं जे डिटेल आहे तेवढा वेळ तुम्हाला पाहावा, ऐकायला किती वेळ आहे, तुमचं OPD सगळ्या गोष्टी पाहून करा. म्हणजे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जे लागतं ते मी आजच्या लेक्चरमध्ये सांगितलंय. डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर ते लेक्चर बघू शकता, पण त्याच्यात वेळ किती जातो ते बघा तुम्ही. नाही नाही सर, आजचं टाका फक्त आजचं. आजचं टाकतो ना लगेच. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू. राहिलेला पाठव आता, उद्या सकाळी 7 वाजता घेऊया.